उपदवा जन्मांतरी मद उपदवा जन्मांतरी हरिदासाचे घरी मद उपदवा जन्मांतरी मद उपदवा जन्मांतरी मद उपदवा जन्मांतरी हरिदासाचे घरी मद उपदवा जन्मांतरी मद उपदवा मनसे काहे मागा हेचे देगा पांडुरंगा हेचे देगा पांडुरंगा हेचे देगा पांडुरंगा मनसे काहे मागा हेचे देवा पांडुरंगा हेचे देगा पांडुरंगा हेचे देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाज नको मनी जाता लाज नको मनी जाता लाज नको मनी संता लोटांगणी जाता लाज नको मनी जाता लाज नको मनी जाता लाज नको मनी मनसे काहे मागा हेचे देगा पांडुरंगा हेचे देगा पांडुरंगा हेचे देगा पांडुरंगा मनसे काहे मागा हेचे देगा पांडुरंगा हेचे देगा पांडुरंगा हेचे देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगे शक्ती देई नाचे रंगे शक्ती देई नाचे रंगे तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगे शक्ती देई नाचे रंगे शक्ती देई तुका म्हणे अंगे शक्ती देई नाचे रंगे शक्ती देई नाचे रंगे शक्ती देई नाचे रंगे तुका म्हणे अंगे शक्ती देई नाचे रंगे शक्ती देई नाचे रंगे शक्ती देई नाचे रंगे मनसे काहे मागा 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 हेचे देगा पांडुरंगा हेचे देगा पांडुरंगा हेचे देगा मनसे काहे मागा हेचे देगा पांडुरंगा हेचे देगा पांडुरंगा हेचे देगा पांडुरंगा विठोबार खोमाये पार खोमाये विठोबार खोमाये विठोबार खोमाये
दत्ता महाराज शेलार सावता महाराज हॅलो हॅलो हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची 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 घरी हरिदासाची घरी हरिदासाची 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 घरी मज उपजवा जलमांतरी मज उपजवा जलमांतरी मज उपजवा जलमांतरी मज उपजवा जलमांतरी मनसी काये मागा मनसी काये मागा मज उपजवा जन्मांतरे मज उपजवा जन्मांतरे मज उपजवा जन्मांतरे मज उपजवा जन्मांतरे मनसी काये मागा मनसी काये मागा हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी मज उपजवा जलमांतरे मज उपजवा जलमांतरे मज उपजवा जलमांतरे मज उपजवा जलमांतरे मनसी काये मागा मनसी काये मागा मज उपजवा जन्मांतरे मज उपजवा जन्मांतरे मज उपजवा जन्मांतरे मज उपजवा जन्मांतरे मनसी काये मागा मनसी काये मागा येची देगा पांडुरंगा येची देगा पांडुरंगा
हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा मनसी काये मागा मनसी काये मनसी काये मनसे काये मागा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम करे शरण संतांचे करे शरण संतांचे त्यांचा कृपा त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपा त्यांच्या कृपाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे शरण संतांच्या त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मिन् कराय नमः शिवाय हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेचे देगा पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंग संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगतबंद जगद्गुरु देव निवासी कनकाई कुमार बोल्लोबा पुत्र अखिल विश्वाच्या हृदय पटलावर व्याप्त असणारे संत श्रेष्ठ तुकोबारा यांचा अगदी सोपा मागणीपर प्रकरणातील सद्गुरु जोग महाराजांच्या गाथेनुसार मागणीपर प्रकरणातील आजचा अभंग भगवंता मला तुला जन्माला जर घालायचं झालं तर फक्त आणि फक्त हरिदासाच्या घरी जन्माला घाल अशा प्रकारची विनंती अशा प्रकारची मागणी भगवंताकडे प्रस्थापित करणारा आजचा अभंग विठ्ठल अभंग अगदी सोपा आहे. बऱ्याच जणांच्या पाठांतरातील आहे, परिचयाचा आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की पुण्यस्मरणाच्या दिवशी जन्माला घाला असं चिंतन करणारा का अभंग घेतला असेल. तर महाराज माणसाच्या हातामध्ये श्रुती म्हणते, थोडा विको कमी कर, अगोदर आवाज घुमतो. हॅलो. श्रुती म्हणते की माणसाच्या हातामध्ये सती मुले तद्वी पाको जाती आयुर्भोगा. माणसाला कोणत्या जातीमध्ये जन्म घ्यायचा, कोणत्या आईबापाच्या पोटी जन्म घ्यायचा, त्याला कोणते भोग प्राप्त झाले पाहिजेत, त्याला कोणतं स्त्री पुरुष किंवा कोणतं दुसरं शरीर त्याला प्राप्त झालं पाहिजे हे त्याच्या हातात अजिबात नसतं. ते भगवंताच्याच हातात आहे.
मग असं शरीर जर भगवंत देणार असेल तर भगवंताने आम्हाला जन्माला घालताना फक्त आणि फक्त हरिदासाच्या घरी जन्माला घालावं अशा आशयाचा महाराजाचा अभंग आहे. कारण कोणतीही गोष्ट असू द्या, संप्रदाय असू द्या किंवा परमार्थ असू द्या किंवा संसार असू द्या, ह्यामध्ये महाराज विनंतीला अतिशय महत्व आहे. माणूस स्वतःच्या स्वबळावर मी पुरुषार्थाला डावलतोय असं अजिबात नाही. लात मारेल तिथं पाणी काढेल, एक वेळ संसारात टिकून जाईल, पण परमार्थात त्याचं अजिबात काम नाही. परमार्थात कोणाला तरी विनवणी करावी लागते, कोणाला तरी शरण यावं लागतं, तेव्हा कुठं त्याचा परमार्थ सफल होतो. आणि अलीकडच्या काळात जर माणूस छाती काढून चालत असेल तर गावाची माणसं म्हणतात तू तुझ्या घरचा लाख्या, आम्हाला काय तुझ्याशी देणं घेणं नाही. अहंकारी माणसाला कोण जवळ करत नाही. नवे नवे अहंकारी माणसाला नावं ठेवल्याशिवाय गाव राहत नाही. अहंकार तो नासा भेद जगी निंद्य कोवळा. मग महाराज विनवणी करणं अतिशय गरजेचं आहे, कोणाला तरी शरण येणं अतिशय गरजेचं आहे. अलीकडच्या काळात जर तुम्ही स्वतःच्या स्वबळावर एकट्याने युद्ध लढायला गेला तर तुम्ही हारल्याशिवाय किंवा तुमची पिछेहाट झाल्याशिवाय राहणार नाही. कोणाचं तरी तुम्हाला बळ घेणं अतिशय गरजेचं आहे. मग तुकोबाऱ्यांच्याही लक्षात आलं की मृत्यू, जन्म, भोग हे काय आपल्या हातात अजिबात नाही. सती मुले तद्वे पाको जाती आयुर्भोग. श्रुतिकार म्हणतात की ह्यामध्ये माणसाचं काही चालत नाही. मग तिथं भगवंत फक्त हे तर एकाच चालतं, जगाच्या बापाचं. त्याला शरण गेलं म्हणजे तो आपल्या इच्छित व्यक्ती, इच्छित असणाऱ्या ज्या इच्छा आहेत तो पूर्ण करल अशा आशयाची विनंती करणाराचा अभंग विठ्ठल. आजचा कार्यक्रम किम निमित्त आहे सर्वांनाच ज्ञात आहे. वैकुंठवासी श्री आप्पासो अण्णा तात्यासो घुले आणि कैलासवासी श्री कौशल्याबाई आप्पासो घुले, अण्णाचं आणि आईचं मागल्या 2 वर्षापूर्वी ह्या घुले कुटुंबातून अचानकपणे जाणं झालं. आईचं जाणं झालं, अण्णाचं जाणं झालं, नेमकं 2-4 महिन्याच्या फरकावर. म्हणजे ह्या कुटुंबातून मागल्या 2 वर्षापूर्वी काय दुःखाचा आगत असेल काय सांगू शकत नाही महाराज. त्यांच्या लेकरांच्या डोळ्यासमोर आई गेली आणि बघत बघत बापही निघून गेला महाराज. म्हणजे एका दुःखातून कुठं सावरतोय ना सावरतोय, ज्याच्याकडे बघून धीर यायला हवा ती धीराची व्यक्तीही लगेच पाठोपाठ निघून गेली. म्हणजे ह्या कुटुंबातून मागल्या 2 वर्षापूर्वी महाराज विठ्ठलही निघून गेला आणि रुक्मिणीचंही महाराज त्यांना गमन झालेलं आहे. निश्चित त्या 2 वर्षाचा काळ अतिशय महाराज त्यांचा दुःखाचा. आज 2 वर्षानंतर विचार केला तर महाराज थोडं सुखकर आहे, पण त्यावेळचा जर विचार केला महाराज तर त्यावेळी ह्या कुटुंबावर किती दुःख असेल त्याचे आपण सगळेच सहभागी आहोत, सगळेच भागीदार आहोत. कारण आजची जी सेवा आहे ती आपल्या एका कुटुंबातील व्यक्तीची सेवा आहे. निश्चित अण्णांच्या आईच्या पश्चात असणारी त्यांची 3ही मुली, मीराबाई कैलासवासी मीराबाई ठोंबरे, मुलगी सो चंद्रभागा ताई, मुलगी सो मंदाताई आणि त्यांची असणारी 2ही मुलं, आमचे परमार्थिक स्नेही असणारे दत्तात्रय दादा आणि अनिल दादा. परमार्थिक असणारं कुटुंब म्हणून निश्चित खरं तर हे आशयाचे अभंग आहेत. हे सहजासहजी कुठं घेता येत नाहीत. म्हणजे हा ठेवणीतला मला सहजासहजी अभंगाचं चिंतन करायचा योगच येत नाही की हे अभंगाने उच्चार केला किंवा अभंगाने आवाज दिला, कधीतरी सांगा, कधीतरी तोंडातून म्हणा आम्हाला, पण सहजासहजी आमची काय महाराज धाडस होत नाही हा अभंग घ्यायचा. तर यासाठी केला होता आटास शेवट तो भला. आणि आशयाचे अभंग सहजासहजी महाराज आम्ही कुठं घेऊ शकत नाही. का तर त्यासाठी महाराज जो गेलाय त्याचा अधिकारी तेवढा, अधिकार तैसा दावेला मार्ग, त्याचा अधिकारी असणं तेवढंच गरजेचं असतं. निश्चित अभंगाचं चिंतन करण्याचं एकच कारण, सगळ्यांना वेगळं काय सांगायची गरज नाही. घुले कुटुंब जे महाराज आहे जवळजवळ 2, 3, 4 पिढ्याचा असणारा महाराज ह्या घरामध्ये संप्रदाय आहे. मग निश्चित भगवंताचं चिंतन करणारा आजचा अभंग विठ्ठल. तर माझ्याकडे आज सेवा द्यायचं कारण जास्त ज्ञानी आहे, जास्त परमार्थिक सेवा आहे, जास्त परंपरेचा पाय काय म्हणून अजिबात सेवा दिलेली नाही. ते मी एक सुभाषित वाचलं, दुर्बलस्य प्राण घातकम. कधीही बळी द्यायचा झाला तरी मोठ्याचा बळी दिला जात नाही. कधीही बळी द्यायचा झाला तर हत्तीचा बळी दिला जात नाही, उंटाचाही दिला जात नाही, बैलाचा तर दिलाच जात नाही. मग बळी दिला जातो महाराज बोकडाचा, शेळीचा, मेंढ्याचा. तसे महाराज, आता मी बैल म्हणत नाही कोणाला, पण सगळे हे तर हत्तीसारखी जमलेली माणसं असताना महाराज माझ्यासारख्या एखाद्या लहान बोकडाचा बळी द्यायचा, उगाच आपल्या लहानग्याला पुढं घालायचं म्हणून पुढं केलेलं. माझी सगळी असणारी महाराज ही प्रेमाची माणसं, सगळेच महाराज परमार्थिक संबंधातील आहेत. सगळे महाराज असणारे, आता सगळ्यांचा परिचय सगळ्यांच्या मी घरातील आहे, तुम्ही माझ्या घरातील आहात. काळे बाबांचा असणारा संपूर्ण शिष्य परिवार महाराज, एका संतांच्या आश्रयाखाली महाराज वाढणार आपला हा परिसर आहे. निश्चित बाबांचे आपल्यावर जेवढे उपकार आहेत का, तर महाराज परमार्थाची बीजारोपण त्यांनी जी केली
ती बीजेची महाराज फळं आज आपण निश्चित गोड रूपाने चाकत आहोत. निश्चित पार आमच्या कोरटकर दादापासून पाहिलं तर कोपऱ्यापर्यंत सगळे परिचयाचे आहेत. परमार्थातील सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ वक्ते श्रोते खरं तर इथं उपस्थित आहेत. खरं तर घोले महाराजांना माझं म्हणण्याचं एक कारण आहे, त्यांनी आज मला ह्या व्यासपीठावर उभा केलंय. पण ह्या व्यासपीठावर उभा राहिल्यानंतर आल्याच मला थोडा दसका लागून गेला. का तर 2 तासात ह्या व्यासपीठावर ह्या इतके माझ्यासमोर व्यास जमलेले आहेत. आमचे गुरुवारी नाळे महाराज आहेत, सगळेच ह्यांच्यासमोर चिंतन मांडायचं म्हणजे ह्या व्यासांसमोर चिंतन मांडताना ह्या व्यासपीठावर माझं पीठ होऊ नये अशी मला निश्चित भीती आहे. पण निश्चित आपली सगळी घरातील माणसं आहेत. अगदी धावतं तासभर आपल्याला चिंतन मांडायचं आहे. आजचा कार्यक्रम किम निमित्त असतो सगळ्यांना ज्ञात आहे. आजचं खरं तर कार्यक्रम हा औपचारिकतेचा आणि परिचयाचा महाराज कार्यक्रम. माणसं येतात, पाहुणे रावळे येतात, नैतिकता जपायची असते, औपचारिकता जपायची असते. त्यामुळे मी नेमकं अगदी धावत्या वेळेत चिंतन पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. सेवेसाठी उपस्थित असणारे आपले सगळेच भागातील ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे पारमार्थिक प्रिय असणारे सगळेच मान्यवर विठ्ठल विठ्ठल. आमचे सावता महाराज सगळेच आता विशाल दादा सगळे परिचयाचे आहेत. कोणाचाही नाम उल्लेख न करता आपण चिंतनाकडे प्रवृत्त हो. सेवेसाठी घेतलेला अभंग अतिशय सुंदर आहे, अगदी सोपे आशयाचा आहे. अभंगामध्ये तुकोबराय भगवंताकडे मागणी करतात, हरिदासाचे घरी मद उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. हेची शब्द जर अंडरलाईन केला महाराज, हे दे नाही म्हणत तुकोबराय, मग हेची चकारात्मक वाक्याचा तुकोबराय इथं प्रयत्न करतात महाराज. चकारात्मक वाक्य म्हणजे त्याच्यानंतर महाराज काहीच राहत नाही. म्हणजे महाराज एक असतो प्रयत्न आणि एक असते प्रयत्नाची पराकाष्ठा, एक असतो प्रयत्न आणि एक असतो अट्टहास. अट्टहासात महाराजचा प्रयोग केला जातो. तुकोबराय महाराज आज अट्टहासक पूर्वक भगवंताकडे विनंती करतात, मागणी करतात, भगवंता तुला जर द्यायचंच झालं तर फक्त आणि फक्त आम्हाला हरिदासाच्या घरी जन्माला घाल. भले तो आता ते आपले सगळे प्रमाण पाठ आहेत. किडा जरी करायचं झालं तरी भगवंत हरिदासाच्या घरात नाहीतील मला तो किडा कर. नवे नवे कुत्र जरी करायचं झालं तरी हरिदासा संत समागम एकादे परी राहावे त्यांचे द्वारे श्वान यात. जरी कुत्र जरी करायचं झालं तरी मी हरिदासाच्या दारातील कुत्र कर. नवे नवे झाड जरी करायचं झालं, वृक्ष जरी करायचं झालं तर तुळशीचे नेमिसे तुझे द्वारी वसे ऐसे करी. झाड जरी करायचं झालं तर मला तुळशीचं झाड कर. भगवंता कोणताही तुम्हाला जन्माला घाल, किड्याचा मुंग्याचा कोणताही जन्माला घाल, पण तो फक्त आणि फक्त हरिदासाच्या जन्माला घाल. असे आशयाचे बरेच महाराज अभंग आहेत. निश्चित त्याच आशयाचा महाराज असणार आजचा अभंग. का साधं सांगू का, तुकोबारांना हरिदासाच्या घरीच का जन्माला घाल अशी विनंती करावी लागली असेल तर ह्यामध्ये महाराज बरेच आपल्याला मार्ग दिसून येतात. संगती, ज्याच्यासोबत माणूस राहतो तशी माणसाची महाराज प्रवृत्ती होत असते. ज्याच्यासोबत माणूस वावरतो तशी माणसाची किंमत ठरत असते. ज्याच्यासोबत माणूस राहतो, बसतो, उठतो तशी माणसाची थोडक्यात लायकी ठरत असते. एका शास्त्रकारांनी वाक्य वापरलेलं, तुम्ही मला 5 वर्षाचं पोरग द्या आणि मला सांगा जीवनात ह्याला काय बनवायचं, त्या पोराला मी मोठेपणी बनवून देईल. तुम्ही म्हणला सायंटिस्ट बनवून देईल, तुम्ही म्हणला PSI बनवून देईल, तुम्ही म्हणला पैलवान बनवून देईल. म्हणजे महाराज जिथं आपला जन्म होतो तशी आपली प्रवृत्ती होणं अतिशय अगदी साधा नियम आहे महाराज. मग निश्चित ह्या नियमाला अनुसरून असणार अभंग. भगवंता तुला जन्माला घालायचं असेल तर हरिदासाच्या घरी जन्माला घाल. ह्या व्यतिरिक्त मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. अजून संता लोटांगणी जाता लाज नको मनी. जर मला संत कोण समोरून आले आणि त्यांच्या लोटांगण घालायचं झालं तर माझ्या मनात अहंभाव नसावा. मी मोठा, मी आमदार, मी सरपंच, 100 एकर वावर आहे मला आणि त्या भिकाऱ्याच्या मी पाया पडू का अशी माझ्यात वासना नसावी. भले वारकरी मळका जरी असला, फाटक्या कपड्याचा असला तरी त्याला लोटांगण घालायचं झालं तरी माझ्या मनामध्ये अहंभाव नसावा. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी, तुका म्हणे अंगी शक्ती देईन आची रंगी. आणि भगवंता द्यायचं झालं तर अजून एक दे, माझ्या अंगामध्ये अशी ताकद दे, माझ्या अंगामध्ये अशी शक्ती दे. महाराज माणसाला ताकद कशासाठी लागते, आता तो आपण साधा रोजचा नियम आहे महाराज. अलीकड माणसाला सत्ता संपत्ती ताकद अवेळी प्राप्त झाली तर ती महाराज माणसाला एकतर उन्मत्त करत असते किंवा त्याच्यामध्ये काहीतरी महाराज दोष निर्माण करत असतात. महाराज बळ्याच्या अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाडीला संसार केला षड उर्मेचा मार. तुकोबाराय म्हणतात आम्हाला बळ कशासाठी हवं, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. भगवंता आम्हाला संसारापासून दूर जाण्यासाठी बळ हवंय आणि त्याच्यासाठी तू आमच्या अंगामध्ये शक्ती दे. का तर एक श्रुतीचं वाक्य आहे,
शरीर माध्यम इति खलु धर्म साधन किंवा भजनाची सामग्री शरीर अवसानाचे वरी. महाराज शरीर चांगलं असेल तरच माणूस वारी करू शकतो. शरीर चांगलं असेल तर महाराज भगवंताचं पूजन करू शकतो. शरीर चांगलं असेल तर माणूस दान धर्म करू शकतो. सगळ्यात महत्वाची संपत्ती महाराज या जगामध्ये कोणती असेल तर ती शारीरिक संपत्ती. ह्या संपत्ती पुढे महाराज तुमचे लाख रुपये असतील तर ते महाराज कवडी मोल आहेत. बघा माणसाचं काय होतं, पैसा कमवण्यासाठी माणूस स्वतःच्या शरीराचं संपूर्ण तारुण्य महाराज पणाला लावतो. पैसा कमवण्यासाठी माणूस एवढी धावाधाव करतो, एवढ्या शरीराची रास करून घेतो महाराज. पैसा कमवण्यासाठी माणूस स्वतःचं शरीर एक वेळ संपवून घेतो आणि म्हातारपणी तेच शरीर चांगलं करण्यासाठी कमवलेला पैसा परत खर्ची करत असतो. महाराज शरीर सगळ्यात महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्ट माणसाला पुन्हा पुन्हा प्राप्त होईल पण शरीर माणसाला प्राप्त होणार नाही. विठ्ठल ते सुभाषितकार एक सुभाषित सांगतात बघा, पुनर्मित्रम पुनर्वित्तम पुनर्भार्या पुनर्मही यततम सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुन्हा. माणसाला मित्र, गेलेला मित्र पुन्हा भेटेल, गेलेला पैसा पुन्हा भेटेल. लक्ष द्या ऐकून, एक वेळ सोडून गेलेली बायको पुन्हा माणसाला भेटेल पण सोडून गेलेलं शरीर माणसाला सहजासहजी प्राप्त होणार नाही. शरीर महाराज अतिशय क्लिष्ट. तुम्ही कोणतीही गोष्ट महाराज, एक वेळ हरवलेला पैसा, हरवलेली संपत्ती, हरवलेली सत्ता, काही तुम्ही महाराज प्राप्त करू शकता पण एकदा का महाराज शरीर गेलं तर ते तुम्ही कशानेच प्राप्त करू शकणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, भगवंता तुका म्हणे अंगी शक्ती देई नाची रंगी. भगवंता आमच्या अंगामध्ये ताकद दे, आमचं शरीर चांगलं कर. कशासाठी? उगच ह्याला अडवा त्याला जिरवा ह्याच्यासाठी नाही. मग भगवंता तुझ्या कीर्तनामध्ये नाचण्यासाठी, तुझं विठ्ठल विठ्ठल भजन करण्यासाठी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा विठ्ठल. अगदी साध्या आशयाचा अभंग आहे. खरं तर सेवेसाठी उपस्थित असणारे आता माझ्यापेक्षा श्रेष्ठ असणारे सगळे भक्ती श्रोते आहेत. जेवढं माझं वय नाही तेवढा तुमचा परमार्थ आहे अगदी मला जाणून आहे. आजची सेवा ही महाराज खरं तर एक ऋणानुबंधातून चालून आलेली माझ्याकडे सेवा आहे. अगदी प्रेमाच्या संकल्पनेतून आपलं लेकरू कसं बोलतंय असं चिंतन ऐकायचं आणि त्याचं आपलं वाकडं वेडं वाकडं बोल ऐकायचं, ह्या उद्देशातून असणारी आजची ही सेवा. खरं तर बघा, प्रत्येक ठिकाणी माणसाने व्यवहार जपायचा नसतो. काही ठिकाणी महाराज ऋणानुबंध सुद्धा जपायचे असतात. ह्या समाजामध्ये वावरताना माणसाने जीवन जगत असताना काही माणसं सांभाळावी लागतात आणि काही माणसापासून सांभाळून सुद्धा राहावं लागतं. समाजात जीवन जगताना काही माणसं सांभाळावी लागतात, काही माणसांपासून सांभाळून सुद्धा राहावं लागतं. का महाराज, बऱ्याचदा असं होतं, कालचंच उदाहरण बघा, बऱ्याचदा असं होतं, बऱ्याचदा आपण ज्या माणसांना डोक्यावर घेऊन नसलेलो असतो तीच माणसं आपल्याला खाली पडायला माणसं कारणीभूत ठरतात. पण महाराज आजची जी सेवा आहे ती महाराज एक ऋणानुबंधातून असणारी सेवा आहे. का तर व्यवहाराची प्रक्रिया महाराज ही बुद्धीकडून होत असते पण ऋणानुबंधाचे संस्कार महाराज हे फक्त हृदयाकडून संक्रमित होत असतात. आज सगळे उपस्थित असणारे महाराज साध बोलतो, आता आतलं जास्त उघड करू नये पण साधच आपले सगळे आपल्याच घरातले महाराज. हे तर उपस्थित असणार कोण दादा आम्हाला पाकिट एवढं भेटावं, आमचं पेट्रोलचं डिझेलचं तरी निघावं किंवा नारळ तरी भेटावा, ह्या उद्देशाने महाराज हे तर कोणच उपस्थित राहिलेलं नाही. बरोबर ना? हा सगळी हा मन मोकळी मन मन धनाने असणारी आजची सेवा. विठ्ठल मी मागाशीच म्हणलं, प्रत्येक ठिकाणी व्यवहार नाही, काही ठिकाणी महाराज ऋणानुबंध सुद्धा जपायचे असतात. महाराज आपल्यात एका सवंगड्याचे, आपल्यात एका साथीदाराचे आई वडील महाराज गेलेले आहेत. त्या आई वडिलांचे, ते जे आई वडील म्हणजे आपले आई वडील, ह्या भावनेने महाराज सगळे पारमार्थिक श्रोतृवर्ग, सगळेच महाराज आज पारमार्थिक माझे स्नेही सगळे महाराज उपस्थित आहेत. सेवेसाठी घेतलेला अभंग अतिशय सुंदर आहे. अभंगाचं चिंतन मांडत असताना तुकोबारांनी अट्टहासकपूर्वक भगवंताकडे विनंती केली, मागणी केली, भगवंता तुला जर काय द्यायचं असेल तर ते मी जे काही 3-4 प्रकार मागितलं एवढ्याच माझ्या तू मागण्या पूर्ण कर, त्याच्या व्यतिरिक्त मला तू काहीच देऊ नको. का तर तुकोबारांच्या लक्षात आलं महाराज माणसाच्या काही मूलभूत गरजा आहेत. किती? अन्न, वस्त्र. आपण शाळेत शिकलोय माणसाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा आणि अलीकडच्या धावत्या काळानुसार मोबाईल आणि चार्जर. महाराज माणसाच्या 5 मूलभूत गरजा आहेत. मग ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी माणसाची महाराज धावाधाव भरपूर चाललेली असते. वस्त्रासाठी महाराज माणसाची धावाधाव असते, अन्नासाठीही महाराज धावाधाव असते. पण ही धावाधाव करत असताना कधी कधी माणूस लागणाऱ्या गोष्टीचा संग्रह करतोच करतो पण कधी कधी अनावश्यक गोष्टीचाही महाराज संग्रह करत असतो. कधी कधी लागणाऱ्या वस्तू, आता महाराज बघा
दोन कपडे मी मागल्याच वेळेस सप्ताहामध्ये होतो तेव्हा म्हणलं, माणसाच्या अलीकडे महाराज गरजा नाही, माणसाचे चोचले जास्त वाढले. गरजा महाराज सोडत आहेत. महाराज अख्खं लॉकडाऊन आम्ही 2 बरमुडे आणि 2 टी-शर्ट वर काढले. तिसरा कपडा सुद्धा मी अंगावरती घातला नाही. म्हणजे महाराज लागणाऱ्या गरजा माणसाच्या अगदी थोडक्यात भागतात. ते कबीरदाजींचा मी एक दोहा वाचला, जर माणसाचा अंतःकरण संतुष्ट असेल तर 4 चपात्या किंवा 4 रोटी, माणसाचं अंतःकरण संतुष्ट असेल तर 4 रोटी और 2 कपडों में भी माणसाला आनंद प्राप्त होतो. पण जर माणसाच्या अंतःकरणात लालच असेल, त्याच्या अंतःकरणामध्ये काहीतरी वसवस असेल तर 4 गाड्या 4 बंगलं सुद्धा महाराज त्याला दुःख आणि टेन्शनच देतात. महाराज गरजा अगदी पूरक असणं तेवढंच गरजेचं आहे. माणसाचं काय होतं, कधी कधी अनावश्यक वस्तूचा संग्रह करण्याच्या नादात माणसाला दुःखाला बळी पडावं लागतं. विठ्ठल पटायसारखी उदाहरण देतो का, तर आजचं चिंतन मांडायचं म्हणजे सगळे काय होतं, कधी कधी महाराज गर्दी असते, पण त्या गर्दीमध्ये आम्हाला एखादा श्रोता हुडकावा लागतो, शोधावा लागतो, तो दर्दी असावा, म्हणजे ऐकणाऱ्यातला असावा. तर आम्हाला बरेच असे महाराज श्रोते येतात, तुका म्हणी ये लोकेच्या व्यवहारे नये डुळे धुरे भरुणे राहू, असे बरेच श्रोते महाराज आम्हाला रोज भेटून येतात. पण महाराज आज इथं जरी गर्दी कमी असली तरी सगळी दर्दींची गर्दी आहे एवढं निश्चित आहे. म्हणून अगदी थोडकं चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न करेन. महाराज प्रत्येकाच्या मूलभूत गरजा आहेत. त्या गरजा मिळवत असताना माणसाने आवश्यक गोष्टीचा संग्रह करावाच करावा. पण माणसाकडून काय होतं, या आवश्यक गोष्टीचा संग्रह करता करता अनावश्यक गोष्टीचाही माणूस संग्रह करतो. म्हणजे थोडक्यात काय, प्रत्येकाला महाराज काही ना काही गोळा करायचे, तुम्ही असू द्या मी असू द्या, प्रत्येकाला गोळा करायचा नाद महाराज लागलेला आहे. प्रत्येकाला स्वतःच्या संग्रही गोष्टी प्रदान करायचा महाराज नाद लागलेला आहे. मग हे महाराज संग्रही करत असताना कधी कधी अनावश्यक गोष्टीचा महाराज आपल्याकडून जास्त उपाय होतो. बघा, साधं पटायसाठी उदाहरण देतो. रानात राहणाऱ्या, शेतात राहणाऱ्या माणसाने कुत्रा पाळावा. कशासाठी? चोरापासून, रात्रीचं कुठं काय महाराज रक्षण व्हावं, त्यासाठी त्यांनी निश्चित कुत्र्याचं महाराज संरक्षण करावं. कुत्रा त्याला पाळावा, त्याने स्वतःच्या दारी त्यांनी निश्चित कुत्रा महाराज ठेवावा. पण तिथंच महाराज शहरात, आता म्हणजे कुत्रा पाळा अगर नका पाडू ह्या मताचा मी अजिबात नाही, फक्त मुद्दा पटवून द्यायसाठी उदाहरण सांगतो. पण तिथंच महाराज शहरात ज्या माणसाला स्वतःच्या घरादाराला नीट झोपायला जागा नाही, म्हणजे काही काही माणसाला स्वतःच्या घरात स्वतःच्या आईबापांची महाराज अडवणूक होते, त्या माणसाला महाराज स्वतःच्या आईबापाला बाहेर काढतात. पण तिथं महाराज कुत्रा पाळायचा त्यांचा अट्टहास का? शेतकऱ्याला महाराज लागणारी वस्तू आहे, पण शहरातल्या माणसाला काय सहजासहजी तर महाराज कुत्र्याची काही एवढी आवश्यकता नाही. ते मनोरंजन भाग सोडला तर कुत्र्याची महाराज दुसरी काहीच गरज नाही. बघा साधं सांगू का, ते वैकुंठवासी इंगळे महाराज म्हणायचे, अहो शहरात राहणारं कुत्र, समजा मुंबईचं कुत्र असेल, एवढी गर्दी ते कुत्र रस्त्याने जरी चाललं तरी 800 फूट हलवत नाही, 200 फूट हलवतं का, तर कोणाला धक्का लागू नये. अशा गर्दीमध्ये बघा जर माणूस कुत्रा पाळत असेल तर महाराज ही अनावश्यक बाब आहे. विठ्ठल काय झालं, एक जणाचं नवीन लग्न झालं, घाटकोपरचा राहणार होता, डोंबिवली घाटकोपर वांद्रा अशा महाराज भरगचलेल्या परिसरामधील राहणारा 10 बाय 10ची महाराज रूम. ते महाराज त्या धारावीच्या झोपडपट्टीत जसं राहतात तसं महाराज त्याचं 10 बाय 10ची रूम. आणि त्याची बायको आली, पहिलाच दिवस लग्नाचा, पहिला दिवस महाराज, आणि रात्रीचं झोपाय गेल्यानंतर पलंगावरती बसल्या बसल्या, बेडवरती बसल्या बसल्या बायकोने त्याला प्रश्न केला, होय व आपल्या घरात आता आपल्या दोघांना झोपायला नीट जागा नाही, जर समजा आपल्याला उद्या एखादं पोरग झालं मग त्याला कुठं झोपवायचं? तो म्हणला, हे बघ, जीवनात ऍडजस्टमेंट करणं हे अतिशय महत्वाचं आहे. ज्याला ऍडजस्टमेंट जमली त्याला संसार करायला जमला. तो म्हणला, काय नाही, मी थोडं इकडं सरतो, तू जाग्यावर झोप, मी थोडं बाजूला सरतो, आपल्या दोघांच्या तू मध्ये झोपत. ते म्हणली, बर एक झाला, पण उद्या दुसरा झाला तर? तो म्हणला, त्यात काय काळजी करते, मी अजून थोडा सरकतो, परत जागा होईल, तो मध्ये झोपल. आता तिला तो सरकारचा नियम माहित नव्हता, हम दो हमारे दो. ती म्हणली, होय व परत अजून एखादा तिसरा झाला तर? तो म्हणला, त्यात काय एवढं, मी अजून थोडं सरकतो. बघता काय पलंगावरती धाड करणे पडला आणि कंबर मोडून घेतली. म्हणजे अनावश्यक असणारे विचार सुद्धा माणसाला दुःख देतात. म्हणजे निश्चित बघा, जिथं माणसाला महाराज लागणाऱ्या वस्तू आहेत त्याने ते सांभाळाव्यातच, पण न लागणाऱ्या वस्तूचा माणसाने संग्रह करू नये. अहो, पुरुषाच्या डोक्याला केस असणं आवश्यक भाग आहे. प्रत्येक माणसाच्या डोक्याला केस असावे, पण तिथंच गडी माणसाला जर हातभर केस असतील तर महाराज ती अनावश्यक बाब आहे. काय झालं, एक 22 वर्षाची मुलगी, त्या मुलीला बघण्यासाठी महाराज पाहुणे आले. जुन्या काळातील दृष्टांत आहे. त्या मुलीला बघण्यासाठी पाहुणे आले आणि पाहुण्यांनी 2-4 दिवसांनी निरोपाची चिठ्ठी पाठवली. मुलगी पसंत आहे किंवा नाही. 2-4 दिवसांनी निरोपाची चिठ्ठी आली.
त्या मुलीच्या आईने ती चिठ्ठी वाचली तशी आई जाग्या ओरडली, बाळ्या कुठं असतील तो पहिला इकडे पळत ये आणि तुझी ती केस कापून ये. का तर बाळ्याला थोडी महाराज बाळ्याला तेरे नाम स्टाईल ठेवायची सवय होती. बाळ्याने अशी हातभर केस वाढवलेली. 22 वर्षाची महाराज मुलगीने 21 वर्षाचा तो तिचा लहानगा भाऊ बाळ्या. आई बाळ्याला म्हणली, बाळ्या पहिला दुकानात जाऊन केस कापून ये. बाळ्या आईला म्हणला, अगं आई त्या पाहुण्यांच्या निरोपाच्या चिठ्ठीचा माझ्या केसांचा काय संबंध. आई म्हणली, बाळ्या पाहुण्यांनी निरोप पाठवलाय, थोरलीपेक्षा धाकलीच पटली. म्हणजे बाळ्याची हातभर केस असल्यामुळे बाळ्या मुलगी वाटत होता. म्हणजे अनावश्यक गोष्टी वाढवल्या तर कधी कधी माणसाला दुःखाला किंवा फजितीला सुद्धा महाराज समोर जावं लागतं. विठ्ठल प्रत्येकाला महाराज आवश्यक वस्तू मिळवणं गरजेचं आहे. तुकोबारांच्या हे लक्षात आलं. जर कधी मिळवण्याच्या भानगडीत, जर कधी हे प्राप्त करण्याच्या भानगडीत जर मी अप्राप्याची प्राप्ती झाली तर मला दुःखाला कारणीभूत ठरावं लागल. नको त्या वस्तूचा माझ्यापाशी संग्रह झाला किंवा नको तिथं मला जन्माला यावं लागलं तर मला दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे तुकोबारांच्या लक्षात आलं तेव्हा तुकोबारांच्या मुखातून या अभंगाची वचनं महाराज परावृत्त होतात. निश्चित आहे का, प्रत्येकाला जीवनात काही ना काही मिळवायचंय. साधं आता पशुपक्ष्यांचं सोडून द्या, आपला विचार करायचा झाला तर महाराज आपल्यालाही प्रत्येकाला काही ना काही मिळवायचंय. आपल्या माणसाच्या महाराज देहाच्या 3 अवस्था असतात. कोणत्या? बालपण, तरुणपण आणि तिसरी म्हातारपण. महाराज ह्या पणाशिवाय माणसाच्या आयुष्यामध्ये चौथं कोणतंच पण येत नाही. आलं तर सरपण येतं पण चौथं तिसरं कोणतं पण येत नाही. बालपण, तरुणपण, म्हातारपण ह्या 3च अवस्था. मग ह्या 3 अवस्थेत सुद्धा माणसाला काही ना काही मिळवायचंय. महाराज लहानग्याला सुद्धा काही ना काही मिळवायचं. बघा लहानग मिळवण्यासाठी महाराज बालानाम रोदनम बलम प्रियम. बारक्याला काही मिळवायचं झालं, त्याला प्राप्त नाही झालं तर ते रडून महाराज ते मिळवतं. का तर रडण्यात त्याचं बळ आहे. एक वडील एका पोराला स्वतःच्या सोबत जत्रे यात्रेमध्ये घेऊन गेलं. जाता जाता त्या पोराची महाराज एका बाहुलीवरती नजर पडली, प्लॅस्टिकची बाहुली. ते पोरग मोठ्या मोठ्यानं रडायला लागलं, पप्पा मला ती बाहुली पाहिजे, पप्पा मला ती बाहुली पाहिजे. आता बाप काय घेऊन देना. मग पोराने महाराज अट्टहास केला. पोरग मातीत लोळायला लागलं, काय कळे बाळा बाप सदैव दुबळा आहे नाही कळे हाती काय कोण्या वेळे देखील ते दृष्टी मागे घालून मिठी. महाराज त्याने डोळ्याला ती बाहुली बघितलं आणि पोरग रडायला लागलं. म्हणजे बालपणात त्याला ती खेळण्यातली बाहुली मिळवायची. ते पोरग मोठ्या मोठ्यानं रडायला लागलं आणि त्याने बापाकडून बाहुली महाराज घेतली. बापाकडून रडून महाराज त्यांनी ते बाहुली खरेदी करून घेतली. घरी येऊन पोरग नाचायला लागलं, माझ्या पप्पानी बाहुली आणली, माझ्या पप्पानी बाहुली आणली. पण महाराज बालपणात त्याला प्लॅस्टिकची आवडते. महाराज तो तरुणपणात येतो, बाहुली आवडते, फक्त ती प्लॅस्टिकची नसते. म्हणजे माणसाला प्रत्येक अवस्थेत काही ना काही महाराज मिळवायचंय. बघा लहानपणी पण महाराज त्याला काही ना काही प्राप्त करायचंय, तरुणपणात सुद्धा महाराज त्याला काही ना काही प्राप्त करायचंय आणि म्हातारपणात सुद्धा माणसाला काही ना काही प्राप्त करायचंय. मी एक मोठ्याच्या मुखातून वाक्य ऐकलेलं, महाराज माणसाच्या वासना जेवढ्या तरुणपणी त्याला तेवढ्या त्रास देत नाही तेवढ्या म्हातारपणी त्याला जास्त त्रास देतात. का तर म्हातारा जसा माणूस होईल तशी तशी महाराज त्याची वासना वाढायला लागते, तशा त्याच्या इच्छा महाराज त्याच्या वाढायला लागतात. तसं तसं महाराज त्याच्या जिभेला काही ना काही खायला जास्त भेटावं अशा अपेक्षा महाराज सतत वाढत जातात. विठ्ठल अहो प्रत्येकाला काही ना काही मिळवायचंय. लहानग्या मुलाला मिळवायचंय, तरुणाला मिळवायचंय, म्हाताऱ्या माणसालाही महाराज काही ना काही मिळवायचंय. ते बघा जसा जसा माणूस म्हातारा होईल उलट तशा तशा त्याच्या इच्छा आकांक्षा जास्त वाढत जातात. माझ्या आजोबांनी मला एक वाक्य सांगितलेलं. आजोबा म्हणलेले की तरुणपणी जेवढं काही खाऊ वाटत नव्हतं तेवढं म्हातारपणी आता वस्तूंकडे धाव जास्त होती. म्हातारपणी गोड जास्त खाऊ वाटल, तिखट जास्त खाऊ वाटल, नको नको त्या पदार्थाकडे महाराज माणसाची वासना म्हातारपणी जास्त धावत असते. काय झालं, मुंबईला महाराज सारखं जाणं येणं. आता नुसते एका ठाणे परिसरात जर महाराज म्हणसाल तर 4 महिने सप्ताह होत नाहीत, पण 8 महिन्यात नुसत्या ठाणे परिसरात जवळजवळ महाराज 200 ते 250 सप्ताह होतात. मुंबईला महाराज भाविक भरपूर, सप्ताही महाराज गल्ली सोडली की अपार्टमेंट मध्ये सप्ताह आहेच महाराज. आणि सप्त्याला महाराज काही कमी नाही. मग महाराज सारखं मुंबईला महिन्यातून 2-4 वेळा जाणं व्हायचं. आणि आमच्या गावातील एका म्हाताऱ्या माणसाच्या तात्या, अण्णा, भाऊ काहीतरी म्हणा, त्या तात्याच्या कानावर गोष्ट गेली की गावातील आपले कदम महाराज आहेत ते सारखे मुंबईला 2-4 महिन्यातून पळत असतात. महिन्यातून 2-4 वेळा तर मुंबईला जातातच जातात. ते म्हातारं माझ्या पाशी आलं, म्हणलं महाराज अहो तुम्ही सारखं मुंबईला जाता? हो बाबा सारखं जातो. फिरायला नाही म्हणलं, कीर्तनाला जातो. बरं कसंही जात असाल एक काम करा ना, मलाही तुमच्याबरोबर एकदा मुंबईला यायचंय. दोन्ही माणसं म्हणायची एकदा जीवाची मुंबई करून यायचे, तसं मलाही एकदा तुमच्याबरोबर मुंबईला न्या ना. महाराज माणसाला म्हणजे पहिली मुंबईला जाणं, दिल्लीला जाणं माणसाची स्वप्न असायची.
आता महाराज माणूस झोपेतून उठल्या उठल्या महाराज पुणे शहर मुंबई शहर असा फिरून एका दिवसात माघारी येतोय. दळणवळण वाढलं. म्हातारं म्हणलं महाराज एकदा तरी मला तुमच्यावर मुंबईला न्या. मी महाराज 2-4 वेळा थोडं डावललं, उगत कशाला प्रवासात म्हातारं न्यायचंय. पण मनात परत विचार आला, जर 70-80 वय झालंय, जर नाही नेलं समजा म्हाताऱ्याचं काय नको ते झालं, म्हातारं गेलं तर भूत होऊन माझ्या मागं लागल. त्याच्यापेक्षा आपण एकदा जिवंतपणे म्हाताऱ्याला मुंबई दाखवून आणावी. ह्या भावनेने महाराज मी गाडीमध्ये म्हाताऱ्या त्या आजोबाला बसवलं आणि आमच्या गावातील तात्याला मी मुंबईला घेऊन गेलो. आता सकाळचं महाराज 10 ते 12 कीर्तन. सकाळ महाराज 8 वाजताच तिथं मुंबईमध्ये आम्ही पोहोचलो. पूर्ण रात्रीचा प्रवास करून विठ्ठल विठ्ठल माझा मुद्दा आहे की प्रत्येकाला काही ना काही मिळवायचं. 8 वाजता महाराज आम्ही सकाळी मुंबईमध्ये पोहोचलो आणि एका मित्राच्या घरी महाराज आता फ्रेश होण्यासाठी किंवा त्याच्या घरी जेवणासाठी जायचं होतं. पण आता विचार केला की 9चं 10चं कीर्तन आहे, पोचायला जवळजवळ 8-9 वाजलेत. परत ट्रॅफिक जवळ 10 किलोमीटर जायचं तरी म्हणलं महाराज तासभराचा वेळ लागतोय. आता तो माझा मित्र राहत होता 40व्या मजल्यावर. त्याला फोन केला, हे बघ दादा, आता 40 मजलं काय चढणं उतरणं काय व्हायचं नाही, हे काम कर, आम्ही खालीच लिफ्ट समोर बसतो, लिफ्ट समोर बाकडं टाकलेली खुर्च्या टाकलेल्या तिथं बसतो, तू पटकन आवरून खालीच ये, सोबतच कीर्तनाला जाऊन तिथूनच प्रसाद घेऊन माघारी येऊ. महाराज त्या मित्राला पटलं. मी आमच्या गावातून नेलेलं ते आजोबा तात्या त्या लिफ्ट समोर महाराज खुर्चीवरती बसलो आणि मी माझं चिंतन करत बसलो. आता अभंग घ्यायचा होता, नवीन जागेवर घ्यायचा होता, त्याच्यामुळे कुठं तेल लावावं कुठं मीठ लावावं ह्याचं काम महाराज आम्हाला थोडं आधी चिंतन करावं लागतंय. मी आपलं अभंगाचं चिंतन करत बसलो. पण ते मोकळं नेलेलं म्हातार, साधं सांगू का, मोकळं कधीच माणसाने राहू नये. का तर रिकामं डोकं आणि शेतानाचं खोकं महाराज आपण म्हणतो. मोकळं म्हणलं की माणूस काही ना काही चाळ करायला सुरुवात करतो. आम्ही महाराज त्या लिफ्ट समोर बसलेलो. आता 40 महाराज मजल्याची ती इमारत. मग लिफ्टला माणसं काय पायऱ्याने जात नव्हते, कोण लिफ्टमध्ये जायचं, कोण खाली यायचं, कोण वरती जायचं. आता सकाळची वेळ महाराज, मी आपलं चिंतन करत बसलो आणि ते माझ्यासोबत नेलेले तात्या ते आजोबा त्या लिफ्टकडे बघायचे आणि माझ्याकडे बघायचे. काय झालं तर सकाळची वेळ असल्यामुळं त्या बिल्डिंगमध्ये अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या काही म्हाताऱ्या महिला त्या व्यायामासाठी महाराज सकाळ मॉर्निंग वॉकसाठी बाहेर गेलेल्या. मग महाराज त्या व्यायाम करून त्या लिफ्टनी वरती जायचा, वरती आपोआप घरामध्ये जायच्या. आणि काही तरुण मुली ज्यांना कामाला जायचंय महाराज त्या आतून तयार होऊन खाली यायच्या. ते म्हाताऱ्या त्या मुलींकडे बघायचं, म्हाताऱ्याकडे बघायचं, माझ्याकडे बघायचं. मलाही मेळ लागत नाही, मला असं डिवचायचं मधून, महाराज बघा ना बघा ना. मी म्हटलं अवता त्या नेमकं चाललंय काय तुमचं? तुम्हाला काय सांगू महाराज, एवढी मुंबई सुधारित झाली, मला तुम्ही अगोदरच सांगायचं ना. काय होता त्या, अहो काय मुंबई सुधारित झाली, कसलं मुंबईमध्ये मशीन आणलंय, म्हाताऱ्या टाकायच्या तरुण होऊन बाहेर, म्हणजे म्हाताऱ्या बाया जातात आणि तरुण होऊन पोरी बाहेर येतात. म्हणलं तात्या, आता माझ्या लक्षात आलं तात्याच्या मनात काय भाव होता. पण म्हणलं तात्या नेमकं तुम्हाला म्हणायचंय काय, म्हणजे प्रत्येकाला काही ना काही मिळवायचंय ते मी तुम्हाला सांगतोय. तात्या म्हणला, महाराज तुम्ही मला घरीच जर सांगितलं असतं तर नसतं का आमच्या पप्प्याच्या आईला आणलं असतं. म्हणजे महाराज माणसाला तरुणपणात मिळवायचं, म्हातारपणात हे काही ना काही प्राप्त करायचं आणि बालपणातही काही ना काही प्राप्त करायचं. पण हे मिळवण्याच्या भानगडीत कधी महाराज आपली धाव नको त्या गोष्टीकडे चाललंय ह्याचं सूक्ष्म चिंतन माणसाने करणं अतिशय गरजेचं आहे. विठ्ठल नको त्या वस्तूचा संग्रह माणसाने अजिबात करू नये. नको त्या वस्तूचा संग्रह झाला, नको त्या विचाराचा जरी संग्रह झाला तरी माणसाला दुःखाला कारणीभूत ठरावं लागतं. मग साधा ऐका, 3 मुद्दे सांगतो आणि चिंतनाला पूर्ण विराम देतो. आज अभंगात तुकोबाराय महाराज अट्टहास करतात, भगवंता काही द्यायचं झालं तर हेच दे, अशा प्रकारचा तुकोबाराय आज अट्टहास करतात. ऐका, 3 मुद्दे सांगतो आणि चिंतनाला पूर्ण विराम देतो. महाराज माणसाला काही वस्तू सहज प्राप्त होतात, काही वस्तू माणसाला प्रयत्नाने प्राप्त होतात, पण काही वस्तूवर महाराज अवघाचा ऋणी शेवट झाला, प्रयत्न न चले काही केला. महाराज तिथं त्याला प्रयत्न नाही, तिथं त्याला प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. आणि हाच महाराज तुकोबांचा हा संदर्भ तुकोबारायांच्या लक्षात आला, म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय भगवंताकडे मागणी करतात. हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी ओ हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी ओ हरिदासाची घरी
असाचे घरी मज उपजवा जन्मांतरी. ऐका, तुकोबराय भगवंताकडे आज अट्टहासक पूर्वक विनंती करतात, मागणी करतात. का तर महाराज, माणसाच्या हातामध्ये मृत्यू आणि जन्म माणसाच्या हातामध्ये अजिबात नाही. कोणत्या जातीत जन्माला यायचंय, कोणत्या आईबापाच्या पोटे जन्माला यायचंय, कोणत्या कुळात जन्माला यायचंय, कोणत्या गावात जन्माला यायचंय, हे माणसाच्या हातात अजिबात नाही महाराज. नवे नवे त्याला स्त्री म्हणून जन्माला यायचंय, पुरुष म्हणून जन्माला यायचंय, हे सुद्धा माणसाच्या हातात अजिबात नाही. म्हणून तर तुकोबारायांना महाराज आज भगवंताकडे अट्टहासक पूर्वक विनंती करावी लागली. ऐका, काही गोष्टी माणसाला सहज प्राप्त होतात, काही प्रयत्नाने प्राप्त होतात, पण काहीसाठी अट्टहास करावा लागतो. बघा, शास्त्रकार सांगतात सहज होणाऱ्या 4च गोष्टी माणसाला सहज जीवनात प्राप्त होतात. अनाहुता लबंते, मृत्यू, मूर्खम, व्यसनम, आलस्य. लक्ष द्या, माणसाला 4 गोष्टी सहज प्राप्त होतात. त्यातील अनाहुता लबंते, मृत्यूम, मूर्खम, व्यसनम आणि आलस्य. विठ्ठल 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 हा, सुतळ्या बांधायची. ऐका, 4 गोष्टी माणसाला सहज प्राप्त होतात. अनाहुता लबंते, मृत्यू, मूर्खम, व्यसनम, आलस्य. श्रुतीतील वाक्य आहे महाराज, माणसाला मृत्यू सहज प्राप्त होतो. मृत्यूसाठी माणसाला प्रयत्न करायची गरज नाही. अहो, तुकोबाराय म्हणतात की जो माणूस मृत्यू मागतो, तुकोबाराय त्याला गाढवाचा बाळ म्हणतात. मरणासाठी माणसाला प्रयत्न करायची गरज नाही. न लगे द्यावा जीव सहजची जाणार, आहे हा विचार जाना पाही. मरण जो मागे गाढवाचा बाळ. जो महाराज मरण मागतो देवाला, त्याने मरणासाठी सायास करतो, तुकोबाराय त्याला गाढवाची उपमा देतात. नवे नवे गाढवाच्या लेकराची उपमा देतात. मरायसाठी प्रयत्न करायची गरज नाही. साधं सांगू का महाराज, मरायचा काळ ठरलेला आहे, मरायची वेळ ठरलेली आहे, मरणाचा अधिकारी सुद्धा ठरलेला आहे महाराज, मरणाची जागा सुद्धा ठरलेली आहे. माणसाला मरायसाठी प्रयत्न करायची गरज नाही. ह्या जीवनामध्ये माणसाला फुकट एकच गोष्ट प्राप्त झाली, उपजेते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, घटिका यंत्र जैसे परभ्रमेगा. महाराज, जो जो जन्म, आता प्रत्येकाची प्रमाण पाठ आहेत, जो जो जन्माला आलाय तो तो मरणार, हे महाराज माणसाला निश्चित ठरलेलं आहे. जीवन कशाला म्हणायचं सांगू का, जन्म आणि मृत्यू ह्यामधील जो महाराज, या दोहींमधील जे अंतर असतं त्याला जीवन म्हणायचं. महाराज, मृत्यू हा ठरलेला आहे. साधं सांगतो महाराज, मृत्यू येणं ही आमची महाराज प्रकृती आहे. ह्या जगाचा महाराज नियमच आहे, मृत्यू येणं ही आमची प्रकृती आहे. तो मृत्यू नको म्हणणं ही महाराज विकृती आहे. पण तोच येणारं मरण, तोच येणारा मृत्यू चांगला करणं महाराज, हीच आमची हिंदू संस्कृती आहे. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला, किंवा यादसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. म्हणजे येणारं मरण सुद्धा चांगलं माणसाला करता यावं. विठ्ठल मरायसाठी माणसाला प्रयत्न करायची गरज नाही. माणसाला मरण सहजासहजी प्राप्त होतं. अहो, मरणाची जागा ठरलेली आहे महाराज. ज्या जागेवर माणसाचा मृत्यू आहे त्याच जागेवर माणसाला मृत्यू होतो. बघा काय झालं, एक जणांनी कीर्तनामध्ये ऐकलं, वाराणस्याम मरणा मुक्ती. काशीला गेल्यानंतर, आता बऱ्याच जणांनी काशीची यात्रा केलेली आहे, बऱ्याच जणांनी म्हणजे काशीला बरेच जण गेलेले आहेत. मग काशीच्या यात्रेचा नियम आहे महाराज, काशीला गेल्यानंतर तसं माघारी यायचं नाही, तिथं मरायचं आणि मगच महाराज त्याला मुक्ती. माघारी येणाऱ्याला महाराज मुक्ती नाही. काशीच्या यात्रेत हा नियम आहे महाराज. मग निश्चित एक जणांनी कीर्तनात ऐकलं की वाराणस्याम मरणा मुक्ती, काशीला जाऊन मेलं की भगवान शंकराच्या जवळ आपल्याला स्थान भेटतं. महाराज त्याने ती ऐकलं आणि त्याला वैराग्य निर्माण झालं, घरदार सोडलं, महाराज काशीला राहायला गेला. 15 वर्ष महाराज काशीमध्ये राहिला. पण मरणच महाराज त्याच्या काय जवळ आहे ना, मरणच महाराज त्यांनी किती काय केलं पण मरण त्याच्या काय स्वतःच्या जवळ आहे ना. मग त्याला 15 वर्षानंतर घरची आठवण यायला लागली, पप्प्याची आठवण यायला लागली, पप्प्याच्या आईची आठवण यायला लागली. त्याने विचार केला, जास्त जाऊन द्या, एक दिवस घरच्यांना भेटून माघारी येऊ आणि परत मरायला 15 वर्षांनी जरी मेलो तरी मोकळं. महाराज त्याने तो तसा विचार केला. आता आपल्याच महाराज घोलपवाडीतला होता महाराज. निश्चित महाराज तो तिथून काशीतून मुंबईला आला, मुंबईमधून महाराज पुण्याला आला, बारामतीला आला. महाराज आपल्या गावामध्ये महाराज त्याने ढेकळेवाडीत काय पहिला पाऊल महाराज त्याने ठेवला. जसा पहिला पाऊल महाराज बसमधून खाली ठेवला तसा जाग्या वाटायला जाग्यावच मेला. म्हणजे मरणाची जागा ठरलेली आहे महाराज. ती सगळ्यांना पुराणाची कथा माहित आहे. ते गरुडाची आई आजारी पडल्यानंतर एक दिवशी महाराज तिला यम भेटायला आला.
आणि गरुडाच्या आईकडे यमाने बघितलं. आता रोज गरुड विचारायचा कोण आलंय तुला भेटायला, कोण आलंय भेटायला. आणि त्या दिवशी नेमका गरुड बाहेर गेल्यानंतर यम आला. यम आणि यमाने गरुडाच्या आईला जय हरी घातला. जसा यमाने जय हरी घातला तशी गरुडाच्या आई मोठ्या मोठ्याने रडायला लागली. यम महाराज हसून निघून गेला. येतो उद्या. आता कुठं येतो अजिबात म्हणला नव्हता. हसला आणि येतो उद्या म्हणला आणि महाराज निघून गेला. गरुड आल्यानंतर आई रडते. आई गरुडाने विचारलं अगं आई रडाला काय नेमकं झालं तुला. आई म्हणली अरे यम आलता यम. मग काय केलं यमाने. काय नाही जय हरी घातला. मग अगं जय हरी घातला मग रडायचं कारण काय. आई म्हणली काय काय माणसांचा जय हरी सुद्धा प्रश्नी पडत नाही. सकाळी जय हरी घातला तर दिवसभर कण सुद्धा पोटात जात नाही. आणि तो साध्या सुध्याचा ना यमाचा जय हरी आहे. आणि यमाचा जय हरी म्हणजे उद्या माझी चिठ्ठी नक्की फाटते. उद्या यम येतो म्हणालाय. गरुड म्हणला एक काळजी करू नको तू विसरली वाटतं मी परिवहन मंत्री. एका रात्रीत कोणती गुहा कोणती वटी गाठायची माझ्या हातात आहे. तू अजिबात काळजी करू नको. महाराज गरुडाने स्वतःच्या आईला उचललं आणि हजारो लाखो योजने महाराज एका हिमालयाच्या महाराज गुफेमध्ये आईला तो घेऊन चालला. त्या गुहेमध्ये महाराज उतरणार तर समोर पाहतो तर काय अगोदर यम महाराज तंबाखूला सोनं लावत उभा राहिलेले. म्हणजे यम निर्व्यसनी होते. व्यसनमुक्ती संघाचे ते अध्यक्ष आहेत. काही नाही महाराज तिथं अगोदरच यम भगवंत. अरे गरुडाने प्रश्न केला यम देवा तुम्ही हिकडं कस काय. यम म्हणाला तुझ्या आईचं मरण ह्याच गुहेमध्ये होतं. मी काल आलो फक्त येतो म्हणलं. हसण्याचं एकच कारण होतं की मला वाटत होतं की ब्रह्मदेवाने जे लिहिलंय विधीने जे लिहिलंय ते खोटं ठरतंय का काय ह्या आशयाने मी हसत होतो. पण तुझी आई इतक्या लांब तू आणली. आपण केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. म्हणजे महाराज गरुडा व्यतिरिक्त तिथं आईला कोण पोचवू शकत नव्हतं. गरुडानीच स्वतःच्या आईला मरणाच्या जागेवरती नेलं. मरणाची जागा ठरलेली आहे. मरणाचा वेळ ठरलेला आहे. महाराज एक जण आजारी पडला दवाखान्यात गेला. डॉक्टरने सांगितलं तुम्ही 2 दिवसांनी मरणार म्हणजे मरणार. आता महाराज तो ग्रहांवर विश्वास ठेवणारा माणूस होता. त्यांनी पाहिलं तर 2 दिवसानंतर खग्रास गरण अमावस्या. महाराज त्या दिवशी मरण्यामध्ये म्हणजे त्याने विचार केला की आता जर मेलो तर निश्चित नरकाला जाईल. मग त्या दिवशी मरायचं नाही. 2 दिवसांनी मरण आहे ना आजच मरायचं. मेडिकल मध्ये गेला महाराज आणि विषाची औषधाची बाटली घेऊन आला ना औषध पेला महाराज. पण औषधाच्या बाटलीने महाराज मेला नाही. मरायचा तो दुसऱ्या दिवशी मेला. मरायच्या आदल्या दिवशी त्यांनी बाटली चेक केल्यानंतर लक्षात आलं की आता महाराज विष सुद्धा महाराज डुप्लिकेट निघालंय. त्यांनी बाटली चेक केल्यानंतर लक्षात आलं की ते डेट संपून गेलेलं औषध होतं. म्हणजे मरणाची वेळ ठरलेली आहे. मरणाची जागा ठरलेली आहे. मरणाचा अधिकारी ठरलेला आहे महाराज. आता कितीतरी तुम्हाला उदाहरण दाखवून येईल. महाराज जर 100 माणसं असतील आणि त्यामध्ये एकाचं जर मरण असेल तर 99 माणसांना खर्चट सुद्धा नाही. पण त्या एकाचा झटका झाल्याशिवाय राहत नाही. आणि जर 100 माणसामध्ये 99 माणसांचं मरण असेल तर एकाला महाराजात खर्चट सुद्धा नाही. पण ते 99 जागच्या जागेवर जळून गेल्याशिवाय राहत नाही. काय झालं सातपुड्याच्या पर्वत रांगामधून एका गावची महाराज ट्रिप चाललेली. कोणीतरी महाराज आपली ट्रिपची यात्रा गावचीच एका गोळा करून काढलेली ट्रिप. महाराज सातपुड्याच्या पर्वत रांगेमधून चालता चालता महाराज अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला. विजा एवढ्या महाराज मोठ्या मोठ्याने कडायला लागल्या. अशा विजा यायच्या बस जवळून महाराज माघारी जायच्या. आता बसचा जो कंडक्टर होता तो महाराज थोडा भजनातला गडी होता. त्याच्या लक्षात आलं की आपल्या बसमध्ये कोणतरी मरणाचा अधिकारी आहे. त्याला मारण्यासाठी ती वीज सतत त्या बस जवळ येते आणि माघारी जाते. त्यांनी बस थांबवली. पाठीमाग आला. संपूर्ण जवळजवळ बसमध्ये 50 माणसं. त्यांनी हात जोडून सगळ्यांना विनंती केली हे बघा आपल्या बसमध्ये कोणतरी असा माणूस आहे कोणतरी असा पायाळू माणूस आहे की त्याच्याकडे वीज धाव घेते. तर महाराज त्यांनी खाली उतरावं. मोठं मन करून त्यांनी खाली उतरावं. त्याच्या एकट्यासाठी 49 जणांचा बळी काही देऊ नये. आता एकाच गावची ट्रिप. गावातल्या माणसाला चांगलं माहित असतं कोण डोकाळू कोण पायाळू. महाराज गावातल्याने रामभाऊला गाठलं. रामभाऊ अहो आम्ही तुमच्याच घरातली माणसं. तुम्ही तुमच्यासाठी आमच्या 49 जणांचा बळी देऊ नका. तुम्ही खाली उतरा. रामभाऊ मोठ्या मनाचा माणूस होता. रामभाऊ म्हणला उद्या महाराज ती आज मरू त्यात काय उतारतो मी बिंदास खाली. आणि रामभाऊने महाराज बसच्या खाली पाय ठेवला आणि बस 100 फूट महाराज पुढे गेली. कडकड 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 विजाचा आवाज झाला. रामभाऊ पाशी वीज आली पण रामभाऊ वर पडली नाही. समोरून जाणार त्या बस वरती पडली. बस मधील 49 जण जळून जाग्यावर खाक झाली. म्हणजे मरणाचा जो अधिकारी आहे महाराज त्यालाच मरण येतं. असे कितीतरी उदाहरण आहेत महाराज. मोठे मोठे ऍक्सिडेंट झाले. आता महाराज बघा मागलं ते माळीन गावचा एक प्रसंग झाला. अख्खं गाव महाराज त्या मातीच्या ढेगाऱ्याखाली गेलतं. पण ज्याचं मरण आलं नव्हतं महाराज तो नेमका त्या दिवशी कुठल्या तरी पाहुण्याच्या घरी आणि अख्खं गावाला महाराज मारावं लागलं. ज्याचं मरण आलंय मरणाचा अधिकारी महाराज ठरलेला आहे. मरणासाठी प्रयत्न करायची माणसाला अजिबात गरज नाही. एक जण स्वतःच्या घरी सख्या बायकोला कंटाळला. आता सख्खीच असते बायको पण बायकोच्या त्रासाला कंटाळा म्हणला आता जीवच देतो गड्या.
ऐका, बायकोच्या त्रासाला कंटाळा जीवच देतो गड्या म्हणून पुलावरती चढला आणि पुलावरून महाराज त्यांनी, हायवेचा मोठा पूल होता, पुलावरून महाराज त्यांनी जशी विहिरीत उडी मारतो तसा जीव द्यायचा म्हणून जाग्यावर महाराज खाली उडी मारली. नेमकं खालून महाराज एक पाव विकणारं डोक्यावरती पाव घेऊन चाललेलं, पाव 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 नेमकं ह्यानी उडी मारायला आणि खाली महाराज त्यांनी यायला, ते नेमकं त्याच्या टोपलीत पडलं, खालचं पाववालं मान मोडून मेलं, पण ह्याला खर्चाटलं सुद्धा नाही. हा परत हा येत असा घरी. महाराज मरणाचा अधिकारी ठरलेला आहे. मरायसाठी माणसाला प्रयत्न करायची गरज नाही. साधा ऐका, हे सांगायची का गरज आहे महाराज? आम्ही विदर्भात त्या भागात महाराज जातो, बरेच महाराज शेतकरी वर्ग असेल किंवा अशी माणसं आहेत, थोडं काही महाराज अपयश आले की लगेच आत्महत्याचा महाराज ते प्रसंग निवडतात. बरी अशी 10वीत मला पोरं महाराज पेपरामध्ये बातम्या वाचल्या, 1% कमी पडला, 2% कमी पडले, किंवा एखादा विषय गेला म्हणून जीव देणारी सुद्धा माणसं आहेत. एक तर अशी बातमी वाचली की 99% का पडले नाहीत, 95% पडली, 4% कमी पडली म्हणून जीव देणारी मुलीची सुद्धा आम्ही बातमी वाचली. महाराज माणसांचं अलीकडे जे जीवन आहे ते संयम प्रधान राहिलेलं नाही, संयम माणसाकडे निघून चाललेलं आहे. त्याच्यासाठी हे तुकोबारायांचं प्रमाण अतिशय गरजेचं आहे. न लगे द्यावा जीवन सहजचे जाणार आहे, हा विचार जाना पाहिजे. महाराज आपल्याला मरण येणं हे आश्चर्य नाही, ह्या नवदाराच्या देहामध्ये आपण जिवंत आहोत हेच मोठं आश्चर्य आहे. विठ्ठल मरायसाठी माणसाला प्रयत्न करायची गरज नाही. अजून मूर्खाचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा माणसाला प्रयत्न करायची गरज नाही. मृत्यू मूर्खाची भेट व्हावी ह्यासाठी माणसाला प्रयत्न करायची गरज नाही. माणसाला कधी कधी गावात मूर्ख भेटतो, पण कधी कधी घरात सुद्धा मूर्खाचं सहजासहजी दर्शन होतं. मूर्खाची गाठ घेण्यासाठी माणसाला प्रयत्न करायची गरज नाही. काय झालं, एका घरामध्ये मंगल परिणाचा कार्यक्रम चाललेला, म्हणजे लग्नाची बोलणी चाललेली, 2-4 दिवसावर लग्न आलतं. घरातल्या माणसाला चांगलं माहित होतं की पोराचा जो आजोबा आहे तो काही व्यवस्थित बोलायला नाही, असा बोलतो की चाललेली चळवळ एका मिनिटात मोडीला काढतो. त्या म्हाताऱ्याला सगळ्यांनी मिटिंग मध्ये बसवलं, बाबा हे बघा, आपल्या पप्याला एकतर लग्न झालेलं स्वप्न सुद्धा पडत नव्हतं. साधं सांगू का, माझं तर असं मत आहे, अलीकडच्या काळात माणसाला मोक्ष मिळणं सोपं आहे, पण लग्न होणं अतिशय अवघड आहे. महाराज त्यांनी निश्चित बघा, महाराज त्या म्हाताऱ्याला सांगितलं, हे बघ बाबा, आपल्या घरात पप्याचं कसं तरी लग्न जमलंय, उगच मामाची कृपा झाली ना, आपल्या पप्याचं लग्न जमलंय, उगच तुम्ही लग्नात येचाल आणि काहीतरी बोलचाल, सगळा चाललेला मेळ एका मिनिटात, महाराज चाललेला खेळ एका मिनिटात मोडीला काढतात. म्हातारा म्हणलं, लग्नात येणार मी गप बसावं असं होणार नाही, मी लग्नात येणार, आणि जर मांडव पेटला तरी मी बोलायचं नाही का, जर नवरीला काय झालं तरी मी बोलायचं नाही का, नवऱ्याला झटका आला तरी मी काय बोलायचं नाही का. माणसं म्हणली, बाबा तुम्हाला 2 भाकऱ्या जास्त थापून देतो, घरी बसून कोंबड्या सावळा, पण लग्नाला काही येऊ नका. म्हातारा म्हणलं, एकुलते एक नातवाचं लग्न आहे, मी येणार, लग्नात आल्यानंतर मला पिंडा एवढा भात द्या, तो पिंडा एवढा भात खातो, मेलेल्या मड्यासारखा लग्नात पडून राहतो. म्हणजे महाराज अशी मूर्ख कुठं काय बोलतील असं सांगता येत नाही. अशी बरीच उदाहरणं तुम्हाला देता येतील, पण महाराज आपला वेळ कमी आहे. तुकोबाराय प्रमाण देतात, मांडवाच्या दारा पुढे आणिला म्हातारा, म्हणे नवरी आणा जाळा नवरी. बघा, मी नवऱ्याला दिलेलं सांगतो, तिथं जाऊन म्हणायला लागलं, कुठाय तो काळ तोंडा नवर देऊ, त्याचं तोंड तारा जाळा जाळा. आता खरं सांगा, जर माईकवर नवऱ्याला शिव्या दिल्यानंतर लग्न लागल का? तुकोबाराय म्हणतात, अशा मूर्खाचं दर्शन घेण्यासाठी माणसाला सायासाची गरज नाही. विठ्ठल तिसरा मुद्दा, माणसाला व्यसन करायला सुद्धा महाराज ताकद लागत नाही. व्यसन महाराज सहज माणसाला जडून जात. नकळता संग झाला सहज खेळता, महाराज सहज चालता चालता महाराज माणसाला व्यसनाची सवय लागून जाते. व्यसनासाठी माणसाला प्रयत्न करायची गरज नाही. साधं सांगू का, चांगलं शिकायसाठी माणसाला आयुष्य वर्ष घालावं लागतील, पण वाईट शिकायसाठी माणसाला 1 सेकंद पुरा झाला. महाराज चांगलं शिकायसाठी, नाव चांगलं करायसाठी माणसाला संपूर्ण आयुष्य खर्च करावे लागतं, पण ते नाव मातीत घालवायला माणसाला 1 मिनिट भरपूर झाला. तसं व्यसन सोडण्यासाठी महाराज माणसाला कितीतरी औषधोपचार करावे लागतील, पण व्यसन घेण्यासाठी माणसाला काहीच, महाराज नाक दाबलं की व्यसनाची सुरुवात झाली. म्हणजे व्यसनासाठी माणसाला जास्त प्रयत्न करायची गरज नाही. व्यसन माणसाला सहजासहजी प्राप्त होऊन जातं. 4 जर पिणारे असतील आणि तुम्ही त्यांच्यासोबत फिरत असाल तर पुढल्याच आठवड्यात 5वा अट्टल बेवडा म्हणून तुमच्याकडे माणसं बघतात. व्यसनासाठी महाराज प्रयत्नाची गरजच नाही. विठ्ठल विठ्ठल माझं तर निव्वळ असं मत आहे,
व्यसन करायला माणसाला ताकद लागत नाही, तर आयुष्यभर निर्व्यसनी राहायला माणसाला ताकद लागते. अलीकडच्या काळात माणसाला कशाचं व्यसन असेल सांगू शकत नाही महाराज. कोणाला फॅशनचं, कोणाला कशाचं, कोणाला कशाचं व्यसन, कोणाला कशाचं लागल सांगता येत नाही. पण ह्या काळामध्ये व्यसनी होण्यासाठी नाही, तर आयुष्यभर निर्व्यसनी राहण्यासाठी महाराज ताकद लागते. व्यसन महाराज सहज माणसाला जडून जातं. आणि महाराज एकदा का माणसाने व्यसनाचा अंगसंग केला, सुरुवातीच्या काळात तो माणूस व्यसनाचा अंगसंग करतो. म्हणजे सुरुवातीच्या काळात समजा एखादा माणूस दारू पित असेल, तर काही काळ महाराज तो एका टोपणाने पितो. हळूहळू महाराज त्या टोपणाचं रूपांतर बाटलीत होतं. बाटलीचं रूपांतर, हा बोला सगळे, मला सगळ्यांना चांगलं माहित आहे, मला काही एवढा अनुभव, एवढा दाट अनुभव मला नाही. बाटलीचं रूपांतर महाराज क्वार्टरमध्ये, पार खांब्यामध्ये होऊन जातं. म्हणजे महाराज ज्या टोपणापासून सुरुवात केलेली, एका थेंबापासून सुरुवात केलेली बाटली कधी महाराज आपल्या आयुष्यात शेवटची रॉकेलची बाटली आणायला सांगता येत नाही. व्यसन महाराज सहज माणसाला जडून जातं. माझं तर निव्वळ असं मत आहे, जगामध्ये सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण आहे जर पाहायचं झालं, जगामधील श्रीमंत व्यक्ती कोण, ज्याच्याकडे बंगला, गाडी, पैसा, नोकर, चाकर, हा श्रीमंत, ती व्यक्ती श्रीमंत आहे का नाही ह्याचं परिमाण तुम्ही मांडा. पण माझ्या दृष्टीने आजच्या समाजामध्ये जगात सगळ्यात श्रीमंत माणूस तोच, ज्याची मुलं निर्व्यसनी आहेत आणि ज्याची मुलं सदाचार संपन्न आहेत. जगात त्याच्यासारखा श्रीमंत माणूस तुम्हाला तर भेटून शोधून सापडणार नाही. विठ्ठल. शेवटचा मुद्दा, माणसाला आळस सुद्धा सहजासहजी येतो. आळसासाठी माणसाला प्रयत्न करायची गरज नाही. अहो बसल्या जाग्यावर माणसाला आळस येतो, बाकीचा सोडा, माणसाला दुसरीकडे नाही. पण कीर्तनात मी आळस आलेली अशी बरीच माणसं दाखवी. महाराज पहिल्या काळी भगवंत प्राप्तीची साधने वेगळी होती. काय आपले श्रीमद भागवत सांगतं, कृतयध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मकहम द्वापारे परिचर्यानाम कलौतद हरी कीर्तनात. महाराज त्रेता युगात भगवंताची ध्यान धारणा केली जायची, तप जप केला जायचा, तेव्हा भगवंत प्राप्त व्हायचा. पण तप करायची महाराज आता आपल्याकडे ताकद नाही. तप करायचं झालं तर महाराज हजारो वर्ष महाराज ऋषी वर्ग भगवंताचं ध्यान करत राहायचे. आता महाराज 2 तास बसायचं म्हणलं तरी आपल्याच्याने होत नाही. आपल्या शरीरामध्ये महाराज एवढी ताकद नाही, आणि इंद्रियात सुद्धा महाराज आपली एवढी ताकद नाही, तेवढी बुद्धी सुद्धा महाराज आपली व्यापक नाही. आळस माणसाला बसल्या जागेवर येतो. विठ्ठल विठ्ठल. एक तटस्थ आलसी, एक सहजचे आलसी, दोन्ही देश ते सारखे, वर्म जाणे तो पारखी, वर्म जाणे तो पारखे, वर्म जाणे तो पारखे. एक तटस्थ आलसी, एक सहज आलसी, वर्म जाणे तो वर्मदान एक तटस्थ मानसी, एक सहजची आळसी, दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. महाराज एक बैसुनी घेती झोप, एक देवासाठी झोप. महाराज काय काय अशी माणसं तुम्हाला कीर्तनात दाखवून देईल. काय काय माणसं डोळं झाकतात, देवाचं ध्यान धारणा करतात. पण काय काय अशी माणसं असतात की बसल्या जाग्यावर, अहो अशी तुम्हाला बरीच माणसं दाखवून देईल जे अगोदर झोपतात आणि मग पडतात कीर्तनात, अगोदर झोपतात आणि मग धारकडणी पडतात. आणि काय काय असे डोळे झाकून बसतात की त्यांच्याकडे पाहिल्यानंतर वाटतं की ज्या कलियुगातील हाच खरा साधू. बरे त्यांनी मोठ्याने घोरलं तरी काय हरकत नाही. माणसाला सहज महाराज आळस प्राप्त होतो. आळसासाठी प्रयत्न करायची गरज नाही. काही गोष्टी माणसाला सहज प्राप्त होतात, पण काही गोष्टीसाठी माणसाला प्रयत्न करावा लागतो. महाराज प्रयत्नाशिवाय माणसाला गोष्टी प्राप्त ह्या जगात होतच नाही. तुकोबराय प्रमाण देतात, ह्या जगामध्ये तुम्हाला जर काही प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला प्रयत्न करणं तेवढंच गरजेचं आहे. जर तुम्ही बसल्या जागेवरती गोष्ट मिळावी असा विचार करत असाल तर ती गोष्ट तुम्हाला सहजासहजी प्राप्त होत नाही. विठ्ठल विठ्ठल. तुकोबराय सांगतात, असाध्य गोष्टीची जर तुम्हाला प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला प्रयत्न करायची अतिशय गरज आहे. असाध्य ते साध्य करते सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. तुकोबराय अभंग सांगतात की काही माणसांना भुजंग, साधुनी भुजंग धरतील हाती, अनिक कापती देखून या, साधुनी बचनाग खाती तोळा तोळा, अनिक ते डोळा न पाहावे
आसा देती साध्य करीती सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अहो एखादा मोठा नाग भुजंग जर निघाला, काय काय माणसं जाग्यावर थरथर थरथर कापायला लागतात, पण ज्याचा अभ्यास आहे तो अशा मोठ्या अस्सल नागाला स्वतःच्या शरीरावर खेळवतो. काही जणांना महाराज विष कणभर जरी पोटात गेलं तरी महाराज त्यांना मरणाला समोर जावं लागतं. पण जगात अशीही माणसं आहेत महाराज, ते कणभर नाही मूठ बूटभर जरी विष खाल्लं तरी महाराज त्यांना काही त्रास होत नाही. का तर त्या विषाचा महाराज त्यांनी अभ्यास केला. विषाचा अभ्यासाची महाराज प्रक्रिया आहे. साधी सांगू का, कोणी गेल्यावर जास्त पिऊ नका, पण करायची झाली तर साधी प्रक्रिया आहे का, उगाच उद्या नाही तर माझ्यावर नाव यायचं. विषाच पचवायची महाराज प्रक्रिया आहे. कोणती? कणभर महाराज विष घ्यायचं, अर्धा ग्लास पाणी घ्यायचं, त्यामध्ये टाकायचं आणि प्यायचं. आठवडाभर महाराज तीच प्रक्रिया चालू ठेवायची. सुरुवातीला थोडा थोडा त्रास होतो, परत हळूहळू थोडं विष वाढवायचं. फक्त ह्यामध्ये थोडं सावधान, जर कोणाचा झटका झाला तरी आपण ह्या गोष्टी काल्पनिक आहेत, ह्याच्याशी आपला काही निव्वळ योगायोग समजावा. निश्चित विष पचवायचं झालं तर महाराज हळूहळू विषाची मात्रा तुम्ही वाढवत गेला, तुम्हाला विष पचल्याशिवाय राहणार नाही. महाराज काही गोष्टी प्रयत्नाने प्राप्त होतात. ते सुभाषितकार श्लोक सांगतात, उद्यमेन सिद्धंती कार्यानी नमोरतही नाही शिवस्य जीवस्य मुखे भविष्यन्ति मृगः. माणसाला या जीवनात फुकट काहीच प्राप्त होत नाही. जंगलाचा राजा असणारा सिंह त्याला बैसल्या जाग्यावर त्याच्या तोंडामध्ये हरिण येत नाही की मी तुझं खाद्य आहे मी तुझ्या तोंडात येऊन बसते. त्या जंगलाच्या राजाला सुद्धा धावाधाव करावी लागते. तसं तुम्ही आम्ही तर महाराज माणसं आहोत, संघर्ष केल्याशिवाय आपल्याला जीवनात काहीच प्राप्त होणार नाही. अहो आपण भले 100 वेळा तुटून पडू द्या, 100 वेळा आपल्याला अपयश येऊन द्या, पण जर आपण संघर्ष सोडला तर महाराज आपल्याला जीवनामध्ये काहीच प्राप्त होणार नाही. विठ्ठल संघर्ष करत असं काय होतं, अलीकडच्या काळात माणसाला थोडा संयम कमी झालेला दिसतो. तुम्ही कोणतंही चांगलं कार्य करायला लागा, ते चांगलं कार्य करायला लागला की पहिल्यांदा तुम्हाला नावं ठेवणारी माणसं उभा राहतात. तरी तुम्ही नाही थांबला मग तुमचा विरोध होतो. पण त्या कार्यामध्ये तुमचं नाव झालं मग ते विरोध करणारी माणसंच आमचं आमचा आपला आमच्यातलाच एक मोठा म्हणून आपोआप तुमच्या जवळ येतात, आपोआप तुमचा स्वीकार केला जातो. अहो ज्या व्यक्तीला तुमच्या संघर्षाच्या काळात माहिती असतो, जी व्यक्ती तुमच्या संघर्षाच्या काळासोबत असते त्याच व्यक्तीला खरी किंमत. नाहीतर बाकीच्या जगासाठी तुम्ही नशीबवानच आहात. आता दत्ता महाराज तुमचं संपूर्ण कुटुंब, आता तुमची मुलं शिकली, तुमचं संपूर्ण कुटुंब परमार्थिक आहे. आज आम्ही तुमच्याकडे पाहायचं तर नशीबवान म्हणूनच पाहतो. पण त्या पाठीमागं तुमच्या आई वडिलांचा जो काही पहिला 100, 80, 90 वर्षाचा 50 वर्षाचा संघर्ष आहे त्याच्याशी काही आम्हाला देणं घेणं नाही. म्हणजे महाराज जी व्यक्ती तुमच्या संघर्षाच्या काळात उभी आहे त्याच व्यक्तीला तुमची खरी किंमत. नाहीतर बाकीच्या जगासाठी तुम्ही नशीबवानच आहात. आता सावता महाराज तुम्ही महाराष्ट्रात संपूर्ण नाव केलं, भारूड क्षेत्रात नाव करणं महाराज अवघड आहे, सोपं नाही. पण तुमचा सुरुवातीचा काळ मला आठवतो, मी अगदी लहान आमच्या गावात तुम्ही यायचा, तिथून आजपर्यंतची तुमची वाटचाल मला चांगली माहिती आहे. त्याच्यामुळे आम्ही सांगतो अरे सावता महाराज आमच्या घरातील आहेत, जवळजवळ 20-25 वर्ष झालं ह्या क्षेत्रामध्ये ते पडत आहेत. आता आमचंही पाहायचं झालं महाराज, आम्ही मृदुंग आता मीन शुभम आळंदीमध्ये महाराज सोबत शिकायला होतो. महाराज कीर्तन करणं अतिशय सोपं, पण मृदुंग वाजवणं तेवढंच ताकदीचं काम आहे. महाराज कला प्राप्त करायचं झालं तर माणसाला स्वतःचं तारुण्य महाराज अर्पण करावं लागतं. कीर्तन महाराज मी 2 दिवसात कीर्तन करायला लागलो. कीर्तनासाठी महाराज जास्त सायास करावा लागला नाही. परत परंपरेच्या का निगडीत झालो तो भाग निराळा. पण महाराज कला प्राप्त करायची झाली तर अख्खं जीवन समर्पित करावं लागतं. अहो पकवाज वाजवणं गायन करणं वाटतं तेवढं सोपं नाही महाराज. माझ्यावरती अशी काही माणसं आहेत 7 वर्ष झालं तरी त्यांना अजून हरिपाठात धागेनाता वाजवा येत नाही, आणि 8 वर्ष झालं सारे गप बसा करतात. पण गावची माणसं तू गप बसा अशी म्हणणारी आम्ही बघितले. माणसाला गोष्टी सहजासहजी प्राप्त होत नाहीत. विठ्ठल काही गोष्टी माणसाला प्रयत्नाने प्राप्त कराव्या लागतात. आमचा परमार्थ तुम्ही म्हणचाल तर महाराज हा प्रयत्नाचाच भाग आहे. विठ्ठल विठ्ठल ऐका, परमार्थात महाराज अतिशय प्रयत्न करावे लागतात. परमार्थ माणसाला सहजासहजी प्राप्त होत नाही. परमार्थामध्ये माणसाला वैराग्य प्राप्त करण्यासाठी अगोदर विवेक यावा लागतो. शम दम निधी ध्यासन त्याला साधन चतुष्ट योग त्याला प्रदान करावा लागतो. तेव्हा कुठं माणसाला गोष्टी प्राप्त होतात. पण जीवनात काही अशा गोष्टी आहेत त्या अट्टहासाशिवाय माणसाला प्राप्त होत नाहीत. आणि त्या अट्टहासाच्या गोष्टी तुकोबाराय आज सांगतात. अट्टहासाची गोष्ट कोणती? हरिदासाचे घरी मद उपजवा जन्मांतरी. भगवंता तुला जन्माला घालायचं असेल तर आम्हाला हरिदासाच्या घरी जन्माला घाल. आणि तू म्हणशील
दुसरीकडे जन्माला घालतो, तुम्हाला काहीतरी देतो, आहा द्यायचं असेल तर फक्त हेच दे, अशी अट्टहासक पूर्वक विनंती अभंगाच्या दुसऱ्या मनसे काय मागा, 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 हे मनसे काय मागा, मनसे काय मागा, मनसे काय मागा, मनसे काय मागा, एक देगा पांडुरंग, एक देगा मनसे काही मागा, हे जे देगा पांडुरंग. आम्हाला वाटायचं तुम्ही थापात चांगल्या मारताय, पण तुम्ही गप्पा पण चांगल्या मारताय, निश्चित आहे. तुकोबराय भगवंताकडे महाराजात अट्टहासक पूर्वक विनंती करतात, मागणी करतात. का करतात तर तुकोबराय सांगतात, भगवंता तुझ्यावर जेवढा आमचा विश्वास आहे तेवढा ह्या जगामध्ये आमचा कोणावरती विश्वास नाही. आम्हाला माहित आहे भगवंता, तू आम्हाला एक वेळ थोडं मोकलशील, पण तुझ्यासारखा तारणारा ह्या जगात दुसरा कोणता नाही. एक वेळ हा देवा तुझ्या दारामध्ये अंधार आहे, तुझ्या दारामध्ये देर आहे, तुझ्या दारामध्ये उशीर आहे, पण अंधार मात्र अजिबात नाही. आणि हे भगवंता आम्हाला निश्चित माहित आहे. तुकोबरायांचा ह्या अभंगातून भगवंतावरचा विश्वास प्रकट होतो. महाराज ह्या जीवनामध्ये विश्वास तेवढाच ताकदीचा आहे. साधं सांगू का, तुम्हाला हरवलेलं सगळं सापडत, पण एकदा गमावलेला विश्वास महाराज कधीच सापडत नाही. हरवलेलं सगळं प्राप्त होईल, पण एकदा का विश्वासाला तडा गेला तो महाराज कशानेच प्राप्त होत नाही. विश्वास हा शब्द बोलायला महाराज काही सेकंद लागतात, लिखाण करायला काही मिनिटं लागतात, पण तो विश्वास सिद्ध करायला महाराज अख्खं आयुष्य वेचावं लागतं. माझं तर निव्वळ मत असं आहे, माणसाने त्या माणसावर डोळं झाकून विश्वास ठेवावा. कोणावरती? जो माणूस तुमच्या अंतकरणातील 3 गोष्टी न सांगता ओळखतो. हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. अशा व्यक्तीने महाराज कायम डोळ झाकून त्या व्यक्तीवर विश्वास ठेवा. आणि महाराज भगवंत असा आहे, न सांगता कळू येते अंतरीचे गुज. काय सांगतात भगवंता, हरिदासांच्या घरी तर तू आम्हाला जन्माला घालच,
पण संतांना लोटांगण जाताना तो आम्हाला अजिबात लाज मनात मध्ये आणून देऊ नको. आम्हाला अशी बरीच माणसं दिसतात. ते गुरुवर्य कैलासवासी नामदेवप्पा एक दृष्टांत सांगायचे. अहो माणसाला देवाचं नाव घ्यायला लाज वाटते. जी माणसं तोंड्याने मोठ्याने दुसऱ्याला शिव्या घालतील ती माणसं देवाचं नाव घ्यायचं म्हणलं तरी महाराज त्यांना लाज वाटते. काय अशी माणसं असतात की नको तिथं टाळ्या वाजवून चुना लावतील. काही माणसं अशी असतात नको तिथं टाळ्या वाजवतील पण जिथं टाळी वाजवायचं तिथं महाराज टाळीची महाराज टाळाटाळ करतात. मग त्याचा परिणाम काय होतो? त्यांच्या जीवनाची वाताहत झाल्याशिवाय महाराज नाही. तुका म्हणे टाळा नाही त्याच्या अवकाळा, त्याची अवकाळा झाल्याशिवाय राहत नाही. ते गुरुवारी नामदेवप्पा दृष्टांत द्यायची. कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन करायला लावलं. सगळ्यांनी हाताने विठ्ठल विठ्ठल भजन सुरू केलं. पण एक महिला होती ती काय विठ्ठल विठ्ठल भजन करत नव्हती. मग पप्याचा बाप पप्याचा बाप पप्याचा बाप. कीर्तन झाल्यानंतर तिला विचारला का तुला देवाचं नाव घ्यायला लाज वाटते का? ती म्हणली हे बघा महाराज आमच्या संस्कृतीत नवऱ्याचं नाव घेत नाहीत. माझ्या पतीचं नाव विठ्ठल आहे त्याच्यामुळे मी त्याचं नाव घेत नव्हते. त्याच्यामुळे पप्याचा बाप म्हणत होते. अगं पप्याचा बाप नाही हा बाप हा सगळ्या जगाचा बाप आहे त्याचं नाव घ्यायला लावतं. अहो अशी काही माणसं असतात ते जुने कीर्तनकार दृष्टांत द्यायचे. जर एखादा भजन कीर्तन करायला लागला ते प्रमाण आहे बघा. विठ्ठल विठ्ठल ऐसा लौकिक कधा राखवेना पतित पावना देवराया संसार करिता म्हणती हा दोषी टाकीता आळसी पोट पोस. संतांच्या संगतीत केला तर म्हणतात म्हणती हा उपदेशी. म्हणजे आचार करायला गेला तर हा उपदेश आहे. संतांच्या संगतीत गेला तर हा उपदेश आहे. जर एखादा कीर्तनात विठ्ठल विठ्ठल भजन करून टाळी वाजवायला लागला लगेच त्याला गावातली म्हणतात रात्री जरा जास्तच संत झालता. इकडे एखादी टाळी वाजवायला लागली तर लगेच तिच्या घरातली म्हणतात जरा रात्री जरा जास्तच संतीन झालती. एखादा जर परमार्थाला लागला जर माळ घातली महाराज त्यांनी वारीला गेला माळ घातली. आताची वारी महाराज आपल्यासाठी भाग्य आहे. जर अशा वारीला महाराज तो गेला आणि त्यांनी माळ घातली तर गावातली माणसं म्हणत नाहीत ह्याने माळ घातली गाड्या आता चांगलं झालं. नाही नाही करून करून भागला आता देवपूजेला लागला. म्हणजे महाराज ते काय करते त्या माणसांच्या बोला पाहिजे. माळ तर आता काढता येत नाही मग ते विहिरीमध्ये जातं. अशा उड्या मारतं की ते आपोआप विहिरीतून ते गळ्यातून माळ निघाली पाहिजे. आणि मग माळ निघते तेव्हा ते म्हणतं देवाचीच इच्छा होते गळ्यात माळ नसावी देवाचीच इच्छा होते माळ नसावी. अहो लोकांच्या लज्जे खातर काय काय जणांनी परमार्थ सोडला. लोकांच्या नावं ठेवण्यामुळे काय काय जणांनी परमार्थापासून दुरावली गेली. विठ्ठल म्हणून तुकोबाराय सांगतात देवा अशी लाज लज्जा माझ्या मनामध्ये नसावी. साधं सांगू का संसार करताना माणसाने एक वेळ लाजावं पण परमार्थ करताना माणसाने कधीच लाजू नये. महाराज परमार्थ ही अशी जागा आहे. आता महाराज आपण आरक्षणासाठी सगळे झगडत असत. बरेच आरक्षणाचे महाराज भांडणं चालू असतील काय वाद चालू असेल त्याच्याशी माझं देणं घेणं नाही. पण महाराज सार्व धर्म समभाव हा आरक्षणाचा मुद्दा 700 वर्षापूर्वी ज्ञानोबाराय तुकोबाराय निवृत्तीदादांनी महाराज आम्हाला कधीच दिलेला आहे. परमार्थामध्ये सगळ्यांना समत्वेचा अधिकार समानतेचा अधिकार ज्ञानोबारायांनी 700 वर्षापूर्वीच दिलेला आहे. महाराज परमार्थामध्ये अभिमानाला अजिबात थारा नाही. पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका. आणि भगवंत असा अहंकार तो आमच्या आयुष्यामध्ये येऊन देऊ नको. संतांचं जर दर्शन घ्यायला गेलो तर माझ्या मनात अभिमान नसावा. भजन करायचं झालं तरी माझ्या मनात अभिमान नसावा. जर तुकोबाराय असे म्हणतात तर आपण सुद्धा भजनाला मागं राहू नका. सगळ्यांनी ज्यांना ज्यांना हात आहेत ज्यांना ज्यांना तोंड दिलंय त्यांनी हाताने टाळीन हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी मनसे काही मागा हेचे देगा पांडुरंगा. संता लोटांगणे जाता लाज नको मनी मनसे काही मागा हेचे देगा पांडुरंगा. आणि जर अजून काय द्यायचं असेल भगवंता जर अजून तुला काय द्यायचं असत तर अभंगाचं शेवट Yeah.
तुकामणी अंगे शक्ती देई नाचे रंगे मनसे कैलासवासी वैकुंठवासी श्री आप्पासो तात्यासो घुले आणि त्यांच्या असणाऱ्या अर्धांगनी कौशल्याबाई आप्पासो घुले आईंचं आणि अण्णांचं मागल्या 2 वर्षापूर्वी ह्या घुले कुटुंबातून जाणं झालं. निश्चित जिथं कुठं असतील निश्चित त्यांना भगवंतांनी निश्चित चांगल्या घरी चांगल्या अवतारात जन्माला घातलेला असेलच आणि निश्चित अजून जरी त्यांना जन्म घ्यायचा झाला तरी आता हरिदासाच्या घराशिवाय त्यांना जन्म नसावा एवढीच भगवंताच्या चरणी मी विनंती करतो. सेवेसाठी उपस्थित असणारे आपल्या भागातील सगळेच भजनी मंडळ असतील, संपूर्ण पाहुणे रावळे आप्तजन सखे सोयरे सगळ्यांचाच मी अतिशय मनापासून आभार आहे. सगळेच आता परिचयाचे आहेत. आपले मारुती दादा आहेत, आमचा शुभम आहेत, ऋषी महाराज आहेत, आमचे विशाल दादा आहेत, आमचे श्रीराम महाराज मामा सगळे 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 सहकारी सावता महाराज आमचे नाळे महाराज संपूर्ण सगळे एका शब्दात बोलायचं झालं तर संपूर्ण काळे बाबांचा शिष्य परिवार सगळ्यांचाच मी अतिशय मनापासून आभारी आहे. जाता जाता सगळ्यांना एक विनंती करतो. खरं तर आईंचं अगोदर झालं तर वडिलांचं परत झालं ना. आईंचं झालं की पाठोपाठच 3 ते 4 महिन्यानंतर थोडा किंचित आवाज पाठोपाठच 3 ते 4 महिन्यानंतर लगेच अण्णांचंही जाणं झालं. साधा तुम्हाला नियम सांगू का महाराज, स्त्री कुठेही महाराज तरुण जात असते. स्त्रीचं काम एका सराट्यासारखं असतं. ती कशीही महाराज उभा राहते, पण पुरुषाचं आयुष्य महाराज हे संपूर्ण जीवन हे स्वाभिमानात गेलेलं असतं. महाराज प्रत्येक महिलेला आज विचारलं ना तुम्हाला मरण कधी यावं, तर प्रत्येक महिलेचं आपल्या संस्कृतीमधील जिला जाण आहे तिचं महाराज उत्तर असतं मला मरण आलं तर नवऱ्या अगोदर यावं. पण महाराज माझं तर असं माफी मागून बोलतो पण निव्वळ असं मत आहे, महिलेला कधीही मरण यायचं झालं तर नवऱ्या अगोदर नाही, नवऱ्यानंतरच आलेलं कधीही चांगलं, नाही तर सोबत तरी यावं. पण नवऱ्याच्या अगोदर कोणत्याच महिलेला मरण येऊ नये. आता हे एक पारमार्थिक वारसा असणारं कुटुंब आहे, त्याच्यामुळे हे तर काय बोलायची गरज नाही महाराज. पण आम्ही अशीच बरीच कुटुंब बघितलेत का तर महाराज पत्नी जी असते ती नवऱ्याची एक वेळची थोड्या काळची बायको आणि अनंत काळची महाराज त्याची आई असते. थोड्या कालावधीची महाराज ती त्याची पत्नी, अनंत काळची महाराज त्याची माता असते. स्त्रीचा स्वभाव असा असतो कोणत्याही परिस्थितीत महाराज ते तरुण जाते, पण पुरुष जन्मभर स्वाभिमानात जगलेला असतो. शेवटच्या काळात महाराज त्याला झुकणं जमत नाही. न झुकणं जमल्यामुळे शेवटचा काळ एकदा बायको निघून गेली की महाराज त्याच्यासारखा त्याचा जीवनातील सगळ्यात मोठा आधार गेल्यासारखा महाराज त्याला होत असतं. साधं सांगू का, स्त्रीच्या आयुष्यामध्ये महाराज भरपूर दागिने आहेत. एका स्त्रीसाठी बरेच दागिने आहेत, पण एका पुरुषाच्या आयुष्याचा विचार करायचा झाला, स्त्रीच्या आयुष्यात बरेच दागिने आहेत, पण एका पुरुषाचा दागिना म्हणायचं झालं सगळ्यात मौल्यवान, सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात ताकदीचा दागिना म्हणायचं झालं तर ती फक्त त्याची पत्नी.
एकदा का म्हातारपणी तरुणपणी माणूस काही करू शकतो, पण म्हातारपणात म्हाताऱ्याला म्हातारी हीच आधार असते महाराज. तीच त्याची महाराज मैत्रीण असते, तीच त्याची सखी असते, तीच त्याची महाराज जन्मजात्रेसारखी आई असते. एकदा का आई त्याची पत्नी निघून गेली की त्या म्हाताऱ्या गृहस्थाला त्याच्यासारखं महाराज दुःख कोणतं होत नाही. का तर महाराज तरुण्यात महाराज वचन दिलेलं असतं, तू फक्त माझी एकदा रुक्मिणी होते, तू फक्त माझी एकदा रुक्मिणी हो, कायम तुझं विठ्ठल बनून राहण्याचे महाराज ती वचनाची जी धागदोरे असतात, तो धागादोरा निम्यातून तुटला की त्या माणसाला दुःख झाल्याशिवाय राहत नाही. आणि या कुटुंबामध्ये तसंच आहे. आईंचं जाणं झालं, रुक्मिणी गेली म्हणून पाठोपाठ लगेच विठ्ठलाने महाराज पाठीमागं जाणं झालं. निश्चित कुटुंबात महाराज अतिशय मोठं दुःख आहे. का तर आपली आवडती व्यक्ती, आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत राहायचं नशीब, आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत, आवडती व्यक्ती आपल्याला कधीच सोडू जाऊ नये अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण आवडत्या व्यक्तीसोबत जगायचं नशीब, जगायचं सुख बऱ्याच कमी जणांना प्राप्त होतं. ते सगळ्यांना प्राप्त होईल असं नाही. अहो ह्या कुटुंबातून आईही गेली, बापही गेला. आमचे दत्ता दादा असतील, त्यांचं अनिल दादा असतील, त्यांच्या दोन्ही बहिणी असतील, त्यांच्या कुटुंबातून महाराज आईचंही जाणं झालं आणि बापाचंही लागोपाठ जाणं झालं. त्यावेळेस महाराज त्या दुःखामध्ये आम्ही सहभागी होतो. त्यांचा तो टहाव महाराज आम्ही पाहिलेला आहे. पोरगा कितीही मोठा झाला तरी महाराज तो आईपेक्षा आणि बापापेक्षा मोठा होत नाही. आणि कितीही काही झालं तरी महाराज माणसाची किंमत हे गेल्यानंतर लक्षात येत असते. जिवंतपणी माणसाची उणीव माणसाला जाणवत नाही, पण एकदा का व्यक्ती आपल्या नजरेआड गेली की त्याची किंमत महाराज आपल्याला कळल्याशिवाय नव्हती. कारण किती काय झालं तरी आपलं सरकार तेच राहणार आहे आणि त्या सरकारमध्ये आपणच मनमोहन सिंग असणार, दुसरं काही नसणार. पण महाराज उद्याचा जो दिवस आहे 6 तारखेचा, तो अतिशय महत्त्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराज 1674 साली 6 जून आपल्या महाराज 6 तारखेला उद्याच्या 1674 साली स्वराज्याचे महाराज शपथ घेतलेली. म्हणजे ह्या महाराष्ट्राला महाराज पहिल्यांदा महाराज छत्रपती प्राप्त झालेले. आपल्याला महाराष्ट्राची जी मराठ्यांची जी परंपरा, म्हणजे मराठा जो सम्राट होता, राजवट होती महाराज, ती दुसऱ्यांची महाराज सरदारकी करण्यातच आयुष्य गेलेलं. पण हा तो महाराज दिवस उद्याचा आहे की ज्या दिवशी आपलं संपूर्ण हिंदू राष्ट्राचं एक सार्वभौम असं छत्रपती पद महाराज आपल्याला मिळालेलं. निश्चित उद्याचा दिवसही आपल्यासाठी तेवढ्याच ताकदीचा आहे. निश्चित झालेली सेवा भगवंताच्या चरणी मी अर्पण करतो, अण्णांच्या चरणी अर्पण करतो, आईंच्या चरणी अर्पण करतो. आणि जाता जाता सगळ्यांना एक विनंती करतो, तुम्ही आळंदीला गेल्यानंतर ज्ञानेश्वरी मंदिर निश्चित पाहिलं असेल, देहूला गेल्यानंतर गाथा मंदिरही निश्चित पाहिलं असेल, पैठणला गेल्यानंतर गीता मंदिर तर पाहिलंच असेल. पण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आज तागायत हरिपाठ मंदिराचं तुम्ही दर्शन कुठं झालं नसेल. सगळ्यांच्याच मदतीने, सगळ्यांच्या ताकदीने दायगावला आमचे वडील गुरुवर्य श्री धनंजय महाराज कदम आणि त्यांचे सगळेच सहकारी, त्या सगळ्यांच्याच मदतीने दायगावला हरिपाठ मंदिर उभा राहिलेलं आहे. संगमरवरी दगडामध्ये ज्ञानोबरायांचे अक्षर आपण राजस्थानवरून कोरून घेतलेले आहेत, ज्या अक्षरांना जवळजवळ 250 ते 300 वर्ष पुसवटा नाही. जर तिथं कधी आला तर निश्चित हरिपाठ मंदिराला भेट द्या. आणि तिथं गेले 20 वर्ष ना नफा ना तोटा ह्या तत्वावर फक्त वारकरी मुलांचं संगोपन व्हावं आणि हिंदू धर्मामध्ये चांगले आचार विचार साधक तयार व्हावेत, युवा तयार व्हावा, ह्या संकल्पनेतून महाराज तिथं ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्थेचं कार्य चालू आहे. जर तिथं कधी आला तर निश्चित संस्थेला भेट द्या. पैसा कमवावा हे प्रथम उद्दिष्ट कधी राहिलं नाही, राहणार सुद्धा नाही. प्रथम उद्दिष्ट महाराज एकच आहे की महाराज अभिमानाने छाती ठोकून सांगू शकतो की तिथून निघणार कोणत्याही संस्थेतून असू द्या, ज्ञानोबरायांचं तुकोबरायांचं कोणतंही लेकरू असू द्या, महाराज तिथून निघणारा मुलगा नाही महाराज त्यांनी 4 पैसे कमी कमवले तरी चालतील, पण महाराज एक स्वतःचं पोट भरण्यासाठी ते कोणत्या मोक्या प्राण्याचा गळा चिरणार नाही आणि स्वतः